विश्लेषण केलं. नंतर आपण शिक्षण हे शालेय शिक्षण हा विषय पूर्ण केला. काल आपण शिक्षक एक दृष्टिकोन या विषयावर आपण चर्चा केली. आज आपण उच्च शिक्षण, उच्चतर शिक्षा आणि हायर एज्युकेशनवर चर्चा करण्याकरता एकत्रित आलेलो आहोत. या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विश्वगुरु भारताची कल्पना साकार करण्याच्या दृष्टीने ज्या युनिव्हर्सिटीज, त्याचा दर्जा, महाविद्यालय, त्याची गुणवत्ता आणि सिलेबस या सर्वांचा मेळ घालत या ठिकाणी कशा पद्धतीचा विचार प्रस्तुत करण्यात आलेला आहे हे आपल्यामध्ये सांगण्याकरता मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. वास्तविक पाहता या शिक्षण नीतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत की गुणवत्तापूर्ण विश्वविद्यालय आणि महाविद्यालय कसे असते. आपण चर्चा करणार आहोत मनुष्य आणि सामाजिक कल्याणाच्या विकासात या राष्ट्रीय शिक्षण नीतीमध्ये काय भूमिका ठेवलेली आहे. पूर्व विद्यालय ते उच्चतर शिक्षणापर्यंत प्रत्येक चरणात कौशल्य व मूल्यांचा एक निर्धारित सेट सम्मिलित कसा झाला आहे. सामाजिक स्तरावर राष्ट्राला प्रबुद्ध, सामाजिक रूपाने जागरूक, जाणीव व सक्षम बनविणे या दृष्टीने हायर एज्युकेशनमध्ये कशा पद्धतीचा विचार आणि विदित करण्यात आलेला आहे. उच्च शिक्षणातील सध्याच्या समस्या काय आहेत आणि त्यावर उपाय कुठल्या प्रकारचे करण्यात आलेले आहे. संशोधन कशा पद्धतीने करण्यात येणार आहे. डिग्री याची व्याख्या आता कशी झालेली आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर याचा कशा पद्धतीने क्रम लावण्यात आलेला आहे. रिसर्च मध्ये कशा पद्धतीने आपण जाणार आहोत आणि शिक्षण याला देखील प्रोफेशनल कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे. या आणि अशा पद्धतीच्या विविध विषयांवर आज हायर एज्युकेशनच्या बाबतीत, उच्च शिक्षणाच्या बाबतीत सन्माननीय वक्ते आपल्यामध्ये बोलणार आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर कल्पनाताई पांडे, या सुरुवात करतील. नंतर डॉक्टर प्रशांत साठेजी बोलतील आणि नंतर कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर बोलतील. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर मुरलीधर चांदेकर हे नागपूर विद्यापीठात प्रो व्हाईस चान्सलर म्हणून देखील कामात होते. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. गोंडवाना विद्यापीठात देखील त्यांनी व्हाईस चान्सलर म्हणून काम केलेलं आहे. डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांना शिकत असतानापासून ते कॉमर्सचे विद्यार्थी, एमकॉम, एमफिल आणि पीएचडी त्यांनी केली आणि शिकत असतानापासून आमचा त्यांचा परिचय राहिला. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी चळवळीपासून शिक्षक समस्यांपर्यंत विविध मुद्दे त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहे. आज ते व्हाईस चान्सलर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. केंद्र सरकारच्या विविध समित्या आहेत, मेंबर ऑफ एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ नॅक हे राहिलेले आहेत ते. त्याचप्रमाणे UGCच्या कमिटीवर देखील त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं विशेष रूपाने रुची असलेलं आदिवासी क्षेत्रातलं काम हे देखील वाखाणण्यासारखं आहे. एकल विद्यालयाच्या माध्यमातून 750च्या वर एकल विद्यालयाच्या शाळा गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागात आणि मेळघाटमध्ये चालवण्याचं काम मागच्या 10-12 वर्षांपासून डॉक्टर मुरलीधर चांदेकरजी या ठिकाणी करत आहेत. मी डॉक्टर साहेब आपलं फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आपल्यामध्ये पुण्याहून आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित झालेले आहेत डॉक्टर प्रशांत साठे. डॉक्टर प्रशांत विठ्ठल साठे हे एमकॉम, एमफिल, DTL आणि PhD आहेत. अनेक विद्यार्थी त्यांनी त्यांच्या अंतर्गत संशोधन करून आणि त्यांनी देखील संशोधनात आपलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. असे डॉक्टर प्रशांत साठे असोसिएट प्रोफेसर हे BMCC पुणेमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतात. विविध शासकीय आणि गैरशासकीय समित्यांवर शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत उल्लेख करणे, शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करणे आणि त्याला प्रतिपादित करण्याचं काम प्रशांतजी नेहमी करत आलेले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रांताचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. या ठिकाणी आज ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. मी त्यांचं देखील
साठे सर, आपलं देखील फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने आयोजित या चर्चासत्रात मी आपलं स्वागत करतो. या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर कल्पनाताई पांडे. मॅथमॅटिक्स मध्ये MSc केल्यानंतर त्यांनी आपलं PhD पूर्ण केलं. PhD पूर्ण केल्यानंतर ज्युनियर कॉलेजमध्ये अनेक वर्ष त्यांनी शिक्षकी आणि सेवा केलेली आहे. शिक्षक म्हणून त्यांनी एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सध्या ते VMV कॉलेजमध्ये नागपूरच्या आणि प्राध्यापक म्हणून सिनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या कार्यरत आहेत. विद्यापीठ शिक्षण मंचाच्या नागपूरच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात देखील, राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्या युवा मोर्चाच्या महिला आघाडी प्रमुख नागपूरच्या 1988 साली होत्या आणि नंतर त्यांनी नागपूरचं महापौर पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. अशा पद्धतीच्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध समित्यांवर नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून देखील त्यांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे. विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन करणं, प्राध्यापकांशी चर्चा विचार विमर्श करणं, त्यांच्या समस्या सोडवणं हा त्यांचा निश्चितचा रोजचा असा कार्यभाग आहे आणि त्या देखील आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपलं देखील कल्पनाताई फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. मी आपल्यामध्ये आणि वक्त्यांमध्ये अधिक काळ न थांबता या चर्चासत्राची सुरुवात करण्याकरता प्रथम मी आमंत्रित करतो डॉक्टर कल्पनाताई पांडे. A very good afternoon to one and all. Today we are here with Dr. Muralidhar Chandekar, the Vice Chancellor, our very good friend. We worked together from last many years. Dr. Sathe is there. And definitely we are all here because of Professor Anil Ji Sole, because of Fortune Foundation. And he organized a 9 days webinar on this new education policy 2020. So what is new in this new education policy, or what is different in this new education policy? From last 3 days we are discussing in different tone in different platforms. Let me start what I want to say. Let me start with a very old Hindi cinema song, and the song is that जब जीरो दिया इस भारत ने मेरे भारत ने, दुनिया को तब गिनती आई, तारों की भाषा दुनिया को भारत ने जाकर समझाई, देता ना दशमलव भारत तो चांद पर जाना मुश्किल था, धरती और चांद की दूरी का अंदाज लगाना मुश्किल था. So we had given zero, we had given decimal pattern, we had given too many things to this world. One more thing I want to discuss with you, that there is a line in Hanuman Chalisa. Everybody, we know what Hanuman Chalisa is. In that there is a line, Jug Sahastra Yojan Par Bhanu. The distance of Bhanu means sun from earth is Jug Sahastra Yojan. So if you calculate Jug, Sahasra and Yojan and multiply it, the tentative distance of sun and earth was known to those people when there was no, very developed scientific instruments, and we could have that. So what we are discussing here is that we must be proud of our past. अतीत का बहुत ही अधिक गर्व हो. हाँ, वो गर्व अव्यवहारिक ना हो, लेकिन अतीत का गर्व हो. What we are in present and where we have to go in future, that all we have to discuss today only. That is the thing कि today, yesterday, today and tomorrow. If we can have a collective, a holistic vision, then and then only we can have a proper policy for the coming children, for the nation and for everybody. हम क्या थे, क्या हो गए और क्या होंगे अभी? हम क्या थे, क्या हो गए और क्या होंगे अभी? आओ विचारें बैठ करके ये समस्याएं सभी. So the new education policy holders, they discussed all the problems
what happened in past, what is in present, and what is the demand of future. आणि अशा पद्धतीने आपण ही पॉलिसी समोर आणलेली आहे. टुडे वी आर डिस्कसिंग द हायर एज्युकेशन पॉलिसी. देर आर पीपल, I want to elaborate some very minor things. What is beautiful in this new education policy? In India, what happens in villages, in towns, even in big cities, I had seen well-educated people, well-established people. There, if the girl is of 18 or 19 years old, she got married. Her education was stopped. What is beautiful in this new education policy? That girl, after some years, if she wants to continue her education, or why a girl, a boy also, if they want to continue the discontinued education after some years, then that time credit, that time pointer, that will be continued for her when she re-enters. So there are multiple exit and multiple entrance. So this is the beauty of the policy, ki anybody who is not able, who has to leave the education due to some reasons, can rejoin it, and at the same level, not with a new start, not with something new. It is like that. And the most beautiful thing, what appealed me, is that if I want to study mathematics, I don't want to study physics, I don't want to study chemistry, I don't want to study statistics, but yes, I want to study mathematics and language and music. If I want to study like this, then there is a proper platform in this new education policy for me for all these things. I can study history with physics, with anything, something sociology like that, with commerce or something like that. So it's a beautiful thing. And for that, what is needed? For that, the needed thing is that the colleges must be multidisciplinary. If I want to study different disciplines, I want to study science in collaboration with arts, some subject of commerce, then what I need multidisciplinary college, multidisciplinary institute, and that is provided in this new education policy for me, for everybody. And if a multidisciplinary institute, or now no more, I think other people will tell you what type of institutions will be constructed. I'm not going in that construction of the institutions. But if I want that thing, then there will be no science college, there will be no arts college, there will be no commerce college. All the colleges will be multidisciplinary institutions. And those multidisciplinary institutions will have Indianness. They will have myness. What we call in Hindi, apnapan. It's mine. If I'm not proud of my country, if I'm not proud of my language, how can I be proud of my knowledge? So to be proud of my knowledge, to be proud of my existence, I must be proud of my country. And that is given in this new education policy. What is taught till today? Till today it is taught like Macaulay, I think it had been discussed yesterday, Macaulay said we need some black babus to help British government for smooth running. And the same thing we followed from years. From last 70 years, we are following the same pattern. Now it's time to divert from that. Now it's time to have a new vision. Now it's time to have a global vision. And to have a global vision for students, what is given? As I said, there is multiple exit and multiple entry at every point. For students, the liberal education is not, as we said, education is knowledge based. It is not marks based as it is today. If you got 98%, you are very intelligent. But now it is knowledge based education, and for that the education must be a liberal education, multidisciplinary exposures. This will develop independent life capacities. We can have our capacities independently. Rigorous disciplinary understanding, different disciplines, and an ethic of socio-moral engagement.
socially and morally, we must be very strong. And as I said, it is about Indianness, it is about minus what India is famous about. This will be the approach for the undergraduate level across all disciplines, programs, and fields, including professional and vocational fields also. Now, what type of curriculum structure will be there? So it will enable creative combination of disciplines of study and offer multiple useful exit that we said early, thus demolishing current prevalent rigid boundaries and creating possibilities for lifelong learning. Graduate, masters, doctors also, huh? Up to the doctor's level, education will provide rigorous research-based specialization. Even from my graduate level, I can start with researches if I'm interested. The undergraduate degree may be of 3 or more years of 4 years of duration. 3 year, 4 year. Institutions may offer multiple exit opinion options with appropriate certificate. If a student is leaving the college after 1 year, he will given a certificate that he had completed 1 year. After 2 years, he will be given a diploma, and after 3 years, definitely a degree. And a student, if he had got the certificate after 1 year, after some years after, he can rejoin it and can complete its degree. The 4 year program, this is about 3 years program. 4 year program will provide students the opportunity to experience the full range of liberal education, full range. Huh? This will be called as bachelor of the chosen, whatever we are choosing. We are choosing the faculty, we are choosing the science, or whatever we are selecting, major or minor. The 3 year program will lead to bachelor degree. Both programs may lead a degree with honors. Honors if the students does the research work. In that case, he will be given the honors degree. Certain professional streams like teachers and doctors, engineers, law, etc. These are the professional degrees. They may have 4 year duration, because in 3 years it is not possible. They may have more than 4 year also. Again, it is, I think it is yet to be decided for the undergraduate level. For PG level, it is something different. Institutions will have flexibility to offer different designs of master's program. They may have 2 years program with second year devoted entirely to research, first year study and second year for research work. For those who have completed the 3 year undergraduate program, there will be an integrated 5 years master's program. And for students completing a 4 year undergraduate degree with honors, there will be 1 year master's program. So the duration is same. The duration is same. It is not less or more for 3 or 4 years. It will be same. Undertaking a PhD degree shall require either a master's degree or a 4 year undergraduate degree. Okay, 4 year undergraduate degree with honors. It is sufficient for a PhD degree. MPhil is totally, I think, abolished. There will be no MPhil. So this is about the students. What about the faculty? The basic thing is that who are going to implement this? That is the faculty who are going to implement all this, the new education policy, everything. So for that, the faculty should be bubbling with energy. They are the heart of this new education policy. Yesterday I had a news that some teachers, they are given the duty to put in line the people who are standing in front of a daru shop. So it is very embarrassing. Such kind of jobs, the unacademic jobs, they are totally eliminated in this new education policy. Teachers, lecturers, they are properly honored. They are given proper honor for that. And for that, the teachers should give the proper energy or the proper time for that. The most important factor for the success of higher education institution is the quality of the faculty. This policy puts faculty back into the, I said, heart of the higher education.
Every institution will have adequate faculty. Today, we are having colleges or institutes where the number of faculties is less, number of students is more. That will not happen in this new education policy. And during that, all programs are subject to field needs are met. A desirable student teacher ratio. The student teacher ratio should not be more than 30:1. 30 विद्यार्थ्यांवर एक शिक्षक, याच्यापेक्षा जास्त नको. The student teacher ratio will be 30:1. It should be maintained. The prevalent approach of ad hoc, contractual, and such type of appointments, they will be immediately stopped. So it is a very good news for our teachers that there will be no ad hoc appointment, there will be no temporary appointment. The appointments will be permanent. All the teachers will be regular and permanent. The recruitment, how the recruitment will be? It will be based on academic expertise, the teaching capacity, and dispositions of public sector. These are the desirable qualities for a teacher, and the teacher will be appointed in a permanent base, a regular base, no ad hoc, no contractual. An appropriate designed permanent employment track system for faculty will be introduced. This will be fully functional in all institutions, including private institutions, the government institution, every by 2030. By 2030, it will be completed because it will take that much time. Faculty will be empowered to make curricular choices for their courses and pursue researches with academic freedom. As I said, if I'm a person of mathematics and I want to study music, then that institution can select the curriculum like there will be a combination of such subjects. We have faculty of these subjects, and we can have these subjects offered to the students for study. So it is allowed, and the college has full freedom to design any type of curriculum. They have the full freedom to design, to construct any type of course in that institute. Faculty will be empowered to make curricular choices of their courses and pursue researches with academic freedom. All institutions will develop a continuous professional development plan. This we have to do. We can't escape from these jobs. We have to develop a continuous professional development plan and determine the process for its implementation. Design plan, implement it. The plan should include capacity development of field disciplines, research, contribution to practices, everything. This everything depends on the faculty. So we are in the part of a very responsible person. Faculty recruitment and development, career procession, compensation management to be the part of institutional development plan of every institution. It is like that. And the institution will be gone by, there will be 2-3 things. One thing is that there will be a senate, जैसे आज है, senate will be there. Senate will have principal authority. It will be the principal authority for financial establishment and budgetary appropriation and provide social facilities. This is the job of Senate. Then there will be management council. Management council shall be a principal executive and policy making of university, responsible for administrating the affairs of the university. Management council is very important. Academic council, principal academic council, it is responsible for regulating and maintaining the standard of laying down the academic policies. Faculties, as I said, faculties are very important. So there are 4 major factors in higher education institutions, that is Senate, management council, academic council, and faculty. These 4 people, they will work for the students, they will work for the nation. As we say, राष्ट्र के हित में शिक्षा, शिक्षा के हित में शिक्षक, और शिक्षक के हित में समाज. Such a type of policy is in front of all of us, and yes, we have to be positive. Yesterday only, day before,
I think the HRD minister had given a link publicly. If you have any problem, any suggestion, whatever you want to suggest, whatever you want to add in this new education policy, you are welcomed. So I, from here, from this point, from this dais, I want to call all of these people who are stakeholders, ki whatever we want to suggest, ki this should be included, or this has some confusion, so we can give the suggestions. Believe me, it will be addressed. Definitely it had been addressed many a times and now it is again. तो ये हम सब की जिम्मेदारी है, सामूहिक जिम्मेदारी है. यहाँ हम जो सुन रहे हैं, जो बैठे हैं, जो बोल रहे हैं, मेरी भी, आपकी भी, हम सब की ये सामूहिक जिम्मेदारी है कि हम सब लोग इसमें जो जो चीजें हम चाहते हैं कि ये चीजें बदली जाएं, तो आज हमारे पास समय है. We can take a good use of that and suggest the government that this should be included for the betterment of policy. Again, whatever we are thinking of the future of India, future means not 1 or 2 or 3 or 4 years. It is about 25 years. It is about 50 years. It is about 100 years. It is about 1,000 years. And thus we have to decide, we have to make a new and strong and powerful India. Thank you all. धन्यवाद कल्पनाताई. मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट या अनुषंगाने नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये डिग्री कशा पद्धतीने डिग्रीचे कोर्सेस होणार आहे याबाबत आपण प्रकाश टाकला. पूर्वी म्हटलं जात होतं की आय एम कॉमर्स ग्रॅज्युएट, आय एम आर्ट्स ग्रॅज्युएट, आय एम सायन्स ग्रॅज्युएट. पण आता या ठिकाणी असं होणार नाहीये. ग्रॅज्युएट मीन्स ग्रॅज्युएट. 1 वर्ष आणि 2 वर्ष ज्याचं झालं असेल त्याला विचारलं की तुझं शिक्षण काय झालंय, त्याचं जर फायनल पूर्ण झालं नसेल तर त्याला सांगावं लागायचं की मी 12वी पास आहे. याच्यानंतर असं होणार नाहीये. पहिलं वर्ष झालं असेल तर त्याला सर्टिफिकेट राहील, दुसरं वर्ष झालं असेल तर तो म्हणेल माझा डिप्लोमा झालेला आहे, आणि तिसरं वर्ष झालं असेल तर तो डिग्री झालेला असेल. 4 वर्षाचा डिग्री कोर्स केला तर विथ रिसर्च होईल आहे, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यापीठामध्ये कशा पद्धतीच्या बॉडीज राहतील या बाबतीत देखील कल्पनाताईंनी या ठिकाणी विषय मांडलेला आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पुण्याहून डॉक्टर प्रशांत साठे सर. आपला त्यांचा या विद्यापीठाच्या एकंदरीत कामकाजाशी आणि विद्यार्थ्यांशी अत्यंत जवळचा संबंध असून विविध ठिकाणी त्यांचे सत्र आणि मार्गदर्शन हे सतत होत असतं. या नवीन पॉलिसीमध्ये अनेक इनपुट देण्याचा प्रयत्न देखील त्यांनी आपापल्या संघटनांच्या आणि संस्थांच्या माध्यमातून केलेला आहे. मी आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये अधिक वेळ न घेता मी प्राध्यापक प्रशांतजी साठे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं उद्बोधन सुरू करावं. आदरणीय प्रशांत साठे सर. नमस्कार. फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने आयोजित नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर जे शैक्षणिक मंथन चालू आहे, यामध्ये आज हायर एज्युकेशन अर्थात महाविद्यालयीन शिक्षण यावर आजचे हे सत्र आयोजले आहे. या मंथनाचं उद्घाटन आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालं आणि समारोप आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या दोघांचा उल्लेख मी करण्याचं विशेष कारण असं आहे की या दोघांनीही विद्यार्थी दशेमध्ये असताना परिषदेचं काम केलेलं आहे. त्यामुळे अतिशय सुयोग्य अशा व्यक्ती आपण उद्घाटन आणि समारोपासाठी निमंत्रित केलेले आहेत. ह्या मंथनाची सर्व सत्र जर आपण बघितली तर एका विशिष्ट सूत्रामध्ये ही सर्व सत्र बसवलेली आहेत किंवा त्याच्यामध्ये असं स्ट्रक्चर छानपैकी केलेलं आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सर्व बाबी आणि सर्व बाजू या ज्ञानमंथनामध्ये किंवा या शिक्षण मंथनामध्ये आपल्या समोर येत आहेत. गेल्या 3 दिवस आपण त्याचा अनुभव घेतला, अजूनही पुढील 5 दिवस आपण त्याचा अनुभव घेणार आहोत. आणि त्यामुळं फॉर्च्यून फाउंडेशनचं विशेषतः आणि अनिलजी सोले यांचं आपण मनापासून अभिनंदन करूया, त्यांना धन्यवाद देऊया. खरं तर कल्पनाताईंनी अतिशय उत्तम पद्धतीने हायर एज्युकेशन आणि महाविद्यालयीन शिक्षणाची मांडणी केली. त्या इंग्रजीमध्ये बोलल्या, मी मराठीत बोलेन. मल्टीलिंग्वल हे आता हायर एज्युकेशनचं वैशिष्ट्य राहणार आहे. म्हणजे आपण किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी कुठली भाषा वापरायची नसते,
तर मनाला जाऊन भिडणारी भाषा ही महत्वाची आहे, ती इंग्रजी का असेना. कारण इंग्रजी सुद्धा आपण तेवढीच काय म्हणूया आपण त्याला स्थान दिलं पाहिजे जेवढं आपल्या मातृभाषेला आपण देतो किंवा दिलं पाहिजे. त्यामुळे भाषा हा काही इथं फार मोठा विषय होणार नाही, होऊ नाही, विशेषतः हायर एज्युकेशन मध्ये, अशी आपण अपेक्षा करूया. आणि माझ्यानंतर खरं तर अधिकारी पुरुष बोलणार आहेत, आदरणीय कुलगुरू. त्यामुळे या दोघांच्या मधला मी एक वक्ता आहे. म्हणजे कुलगुरूंसारख्या व्यक्तीने, म्हणजे मला जास्त उत्सुकता आहे की आदरणीय कुलगुरू, कारण मागे एका कार्यक्रमात आम्ही दोघं एकत्र येणार होतो पण जमलं नाही. त्यामुळे आज आदरणीय कुलगुरूंच्या वाणीतनं काय हायर एज्युकेशनच्या संदर्भात, एनईपीच्या संदर्भात मांडणी होते आहे, ही तुमच्या एवढीच मलाही उत्सुकता आहे. पण माझी जी काही मुद्दे आहेत, कल्पनाताईंच्या मुद्द्याच्या थोडंसं विरुक्तीचा दोष येऊ शकतो, कारण त्यांनी बरेचसे मुद्दे कव्हर केलेले आहेत. त्यामुळे ते फारसे त्याच्याबद्दल न बोलता अन्य काही गोष्ट बोलण्याचा मी प्रयत्न करीन. खरं तर हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा खरा आधार जर कुठला असेल तर 5+3+3+4 हा त्याचा मुख्य आधार आहे. म्हणजे हायर एज्युकेशन जर आपल्याला यशस्वी करायचं असेल, महाविद्यालयीन शिक्षण जर आपल्याला यशस्वी पद्धतीने राबवायचं असेल, तर त्याचा बेस कुठला असेल, तर तो हा 5+3+3+4 हा त्याचा बेस आहे. म्हणजे आमच्या कॉमर्सच्या किंवा कॉस्टिंगच्या भाषेमध्ये आपण असं म्हणतो की फिनिश प्रॉडक्ट ऑफ वन इज अ रॉ मटेरियल ऑफ नेक्स्ट. तसं 5+3+3+4 ह्याचं फिनिश प्रॉडक्ट जे आहे ते हायर एज्युकेशनचं रॉ मटेरियल आहे. म्हणजे रॉ मटेरियल याचा अर्थ त्याला एंट्री नंतर हायर एज्युकेशनला मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण केवळ हायर एज्युकेशनची वेगळी चर्चा करून चालणार नाही. हे इंटिग्रेटेड आहे, हे एकात्मिक आहे. जर पहिलं 5 यशस्वी झालं, 3 यशस्वी झालं, पुढचं 3 आणि मग 4 यशस्वी झालं, तरच हायर एज्युकेशन यशस्वी होणार आहे. कारण ही काही जादूची कांडी नाहीये. म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी वगैरे वगैरे सगळं मान्य आहे. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी एक्सलंट ऑल्सो. पण इट विल गेट अडॉप्टेड इट विल नॉट गेट इम्प्लिमेंटेड और इन इट्स रिअल सेन्स अनलेस अँड अंटिल द बेस इज व्हेरी प्रॉपर अँड बेस इज व्हेरी साऊंड. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. सुदैवाने म्हणजे आपण नक्की गेल्या 2 दिवसामध्ये आपण बघितलं असेल की अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हा या शैक्षणिक धोरणाचा मुख्य गाभा आणि मुख्य पाया आहे, आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. त्यामुळे हायर एज्युकेशन ची गुणवत्ता जर वाढवायची असेल किंवा जर आपल्याला विचार करायचा असेल तर 5-3-3-4 हा एक मुद्दा. मग अशी कल्पना त्यांनी सांगितलं तसं आता 10+2 म्हणजे पॅटर्न आपल्याला माहिती आहे. आता 10+2 पॅटर्न गेला आणि आता 5-3-3-4 हा पॅटर्न आलेला आहे. पुढचा 3चा पॅटर्न तसाच आहे. म्हणजे डिग्रीचा 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा त्यांनी तो उल्लेख केला, तो पॅटर्न तो तिथं तसाच आहे. ह्या एनईपीचा जर आपण नीट अभ्यास केला, आपल्या सर्वांना आहे. म्हणजे हे कसं आहे माहितीये, ती 66 पानं सर्वांना उपलब्ध आहेत आणि आता प्रत्येक जण आपापला इन्फरन्स त्याच्यामधनं काढतोय. फक्त इन्फरन्स काढत असताना तो आपल्याला सोयीचा असावा असा काढू नाही, त्यांना जो अपेक्षित आहे तसा काढावा, असं त्याच्यामधली मूळ भूमिका आहे. नाही तर अनेक वेळा असं होतं की आपल्याला जे सोयीचं असतं तेवढंच आपण बाजूला काढून बोलतो, मग ते हाफ हार्टेडली एक्सप्लेनेशन होतं. त्यामुळे ते 66 पानं जर आपण नीट वाचलीत तर त्याचे एकूण 4 भाग आहेत. त्याच्यामध्ये पहिलं शालेय शिक्षण आहे, त्याच्यावर आता आपण बोलायला नको कारण 2 दिवस उत्तम पद्धतीने चर्चा झालेली आहे. दुसरा भाग जो आहे हायर एज्युकेशन, याचे एकूण 12 सब टॉपिक आहेत. म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा आपण बघायला हरकत नाही. जसं स्कूल एज्युकेशनचे 8 सब टॉपिक आहेत, तसे हायर एज्युकेशनचे, महाविद्यालयीन शिक्षणाचे 12 सब टॉपिक याच्यामध्ये आहेत. आपण ते जर विस्तृतपणे वाचले तर मग आपल्याला तो बेस आणि ती लिंक आपली बरोबर डेव्हलप होईल. याच्यामधला पहिला जो चॅप्टर आहे तो आहे अ न्यू अँड फॉरवर्ड लुकिंग व्हिजन फॉर इंडियाज हायर एज्युकेशन सिस्टीम. हा पहिला चॅप्टर त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि शेवटचा जो चॅप्टर आहे तो ट्रान्सफॉर्मिंग द रेग्युलेटरी सिस्टीम ऑफ द हायर एज्युकेशन. म्हणजे आपण जर त्याचा स्कोप बघितला, मग अशी अनिलजींनी उल्लेख केला की ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हायर एज्युकेशनचा स्कोप काय त्यांनी म्हणलेला आहे, तर त्यांनी व्हिजन ऑफ हायर एज्युकेशन टू रेग्युलेशन ऑफ हायर एज्युकेशन, म्हणजे व्हिजन टू रेग्युलेशन हा अतिशय उत्तम पद्धतीने, जसं मगाशी मी म्हणलं की हे ज्ञानमंथन, शिक्षण मंथन एका सूत्रामध्ये बांधलं गेलेलं आहे, तसं हायर एज्युकेशन सुद्धा एका विशिष्ट सूत्रामध्ये बांधलं गेलेलं आहे. आपण 1, 2, 3 असं आपल्याला, जसं कल्पना त्यांनी उल्लेख केला रिसर्चचा, तर रिसर्चच्या अंगाने सुद्धा म्हणजे
ज्ञानेश्वरीच्या बाबतीत असं म्हणतात ना, एकतरी ओवी अनुभवावी. म्हणजे कुठलीही ओवी तुम्ही काढा, त्याच्या मागं काय आणि पुढं काय ते आपल्याला कळेल असा त्याचा मूळ अर्थ. तशा अर्थाने पहिला चॅप्टर दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा चौथ्याशी, असं 12 चॅप्टर त्यांनी उत्तम पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यातली बरीचशी वैशिष्ट्य कल्पना त्यांनी त्यांच्या मांडणीमध्ये मांडली. त्याच्यातला निरुक्तीचा दोष टाळून मी काही मुद्दे मांडायचा प्रयत्न करतो. 3 जे महत्वाचे मुद्दे आहेत या हायर एज्युकेशन मध्ये विशेषतः. परत एक लक्षात ठेवा, हायर एज्युकेशन 2021 पासून जादूच्या कांडीसारखं काहीतरी आपल्यामध्ये बदल होणार आणि आत्मनिर्भर भारत होणार वगैरे हे सगळं मान्य आहे, पण त्याचा बेस जो आहे तो शालेय शिक्षण 5-3-3-4 आहे. त्यामुळे आपल्याला टप्प्याटप्प्याने, म्हणजे पॉलिसी कर्त्यांनी सुद्धा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन ठेवलेलं नाही, कुठल्याही प्रकारचा गोंधळ त्यांच्या मनात नाही, आपल्या मनातच आहे. म्हणजे त्याच्याबद्दल जो चुकीचा अर्थ काढत आहे त्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे. त्यांनी उत्तम पद्धतीने टप्पे सांगितलेले आहेत. 2025, 2030, 2035 आणि 2040 ही जादूची कांडी नाही. आणि उद्या लगेच आपण असं म्हणू आणि नंतर 2 वर्षांनी चर्चा होईल, बघा तुमचं धोरण आलं आणि काय झालं का. आम्हाला अपेक्षाच नाहीये. एक ती प्रोसेस आहे ना, आणि मग ती प्रोसेस आपण कशी पूर्ण करतो. म्हणून 2025, 2030, 2035, 2040 तुम्ही सेकंड लास्ट चॅप्टर जर वाचलं तर त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस पॉलिसी याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. मग या हायर एज्युकेशनची वैशिष्ट्य काय. मग अशी कल्पना त्यांनी सांगितलं तसं मल्टी डिसिप्लिनरी, ऐकायला सगळ्यात उत्तम, मांडणी करायला सगळ्यात छान, टाळ्या मिळवायला सगळ्यात उत्तम, पण इम्प्लिमेंटेशनला तितकंच आव्हानात्मक असलेलं वैशिष्ट्य म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी आहे. म्हणजे म्हणायला फार सोपं आहे, मला म्युझिक शिकायचं आहे, मला फिजिक्स शिकायचं आहे, मला मॅथ्स शिकायचं आहे. इट इज नॉट दॅट वे व्हेरी इझी, बट व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी रिक्वायर्ड. म्हणजे मी दोन्ही बाजूनी बोलतोय असं नाही. ते आव्हानात्मक नक्की आहे, पण आवश्यक सुद्धा तितकंच आहे. म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी हे खरोखरच वैशिष्ट्य आहे, पण हे चॅलेंजिंग आहे. हे चॅलेंजिंग ह्याचा अर्थ अशक्य नाही, नक्की शक्य आहे. म्हणून तर त्यांनी वेळ दिलाय ना आपल्याला. असं काही नाही की पुढच्या वर्षीपासून, नाही तर मग आपल्याला ते चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंट झालं तर इट विल नॉट दॅट वे आउटकम तेवढं मिळणार नाही. म्हणून मल्टी डिसिप्लिनरी खरोखरच उत्तम त्याचं वैशिष्ट्य आहे, ज्याचा कल्पना त्यांनी उल्लेख केला. दुसरं आहे ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणल्यानंतर स्वाभाविकपणे मी कल्पनाताई असतील, आदरणीय कुलगुरू असतील, त्यांना पहिला प्रश्न दुर्दैवाने असा विचारला जाईल, मग फायनान्शियल ऑटोनॉमी का. आपल्या मनामध्ये आहे अकॅडमिक ऑटोनॉमी, पॉलिसी कर्त्यांच्या मनामध्ये आहे अकॅडमिक ऑटोनॉमी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी अँड ऍट द एंड फिनान्शियल ऑटोनॉमी, प्रोव्हाइडेड दे मेक 6% एक्सपेंडिचर. म्हणजे जीडीपीच्या 6% खर्च हा तर अंडरलाईनच आहे. म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं, खर्चाचं प्रमाण जर वाढलं गेलं, आणि माझ्या मते आदरणीय पंतप्रधानांनी HRD मिनिस्ट्रीच्या त्या कार्यक्रमात आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतला असेल, ऐकला असेल, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं इट इज माय कमिटमेंट. आदरणीय पंतप्रधानांनी कमिटमेंट हा जेव्हा शब्द वापरला त्यावेळेस माझ्यासारख्या असंख्य नव्हे करोडो लोकांना इतकं छान वाटलं की नाव इट इज द कमिटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. आतापर्यंत कोणी हा शब्द वापरलेला नव्हता. आणि म्हणून ऑटोनॉमी अकॅडमिक, ऑटोनॉमी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, ऑटोनॉमी ऍट द एंड फिनान्शियल, नॉट इन द बिगिनिंग, हा पण त्याच्यातला भाग आहे. मला त्याच्या फायनान्शियल ऑटोनॉमी मध्ये आपण आता चर्चा करायला नको, पण अकॅडमिक ऑटोनॉमी ही अतिशय उत्तम हे ह्या धोरणाचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं आहे फ्लेक्झिबिलिटी, जसं मगाशी ताईंनी उल्लेख केला. ह्यामध्ये रिसर्च कॉम्पोनंटला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. म्हणजे मी सर्वांचा सन्मान करून, आदरणीय कुलगुरू त्यावर जास्त बोलू शकतात, मी कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह किंवा टाळ्या मिळवणारं कॉमेंट करत नाही. पण आतापर्यंत PhDचा थिसिस हा तो गाईड, हा तो विद्यार्थी आणि रेफरी याच्या व्यतिरिक्त कोणाला उपयोगी ठरतो हे मला जरा संशोधनाचा विषय आहे. हे टाळ्या मिळवणारं वाक्य आहे, मला माहिती आहे. पण आता ह्याच्या पुढं संशोधन असं राहणार नाही. तुम्हाला पैसा जरूर मिळेल. इफ यू रेफर द अमाउंट 20,000 crores per year will provide for research component, असं स्पेसिफिकली उल्लेख केलेला आहे. अँड ऑनरेबल प्राईम मिनिस्टर हॅज मेड अ कमिटमेंट दॅट येस आय विल प्रोव्हाइड द मनी प्रोव्हाइडेड. तो समाजाच्या उपयोगासाठी संशोधन व्हायला पाहिजे. त्यामुळे रिसर्च कॉम्पोनंट हा ह्याच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने मांडला गेलेला आहे. डिग्रीचा मी फारसा उल्लेख करत नाही, अनिलजींनी पण केला, कल्पना त्यांनी केला. पहिल्या वर्षी सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षी डिप्लोमा, तिसऱ्या वर्षी डिग्री, चौथ्या वर्षी रिसर्च, डिग्री विथ रिसर्च. आणि ह्या 4 वर्षाचं जर आपण केलं तर मग तुमचं PG फक्त 1 वर्षाचा असेल
आणि जर 3 वर्षाच्या डिग्री नंतर आपण पीजी कोर्स करायचा विचार केला तर ती 2 वर्षाचा असेल. त्यामुळे मग अशी ताई म्हणल्या तसं 3, 4, 5 असं ते डिग्रीचं हे आहे. याच्यामध्ये मल्टिपल एक्झिट म्हणजे काय आहे, शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना आणि ऐकायला असं वाटतं अरे हे काय, पण ग्रामीण भागामध्ये किंवा ज्यांना शिक्षणाची खरोखरच सुविधा उपलब्ध नाही अशांच्या दृष्टीने हे खरोखरच मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हा फार म्हणजे उपयोगाचा असा विषय होत आहे. जे रेग्युलर शिकतात नशिबाने ज्यांना मिळतं त्यांची अडचण नाही, पण अशा लोकांसाठी हा एक मोठा, जसं 12वीचा मगाशी उल्लेख केला की 12वी म्हणण्यापेक्षा FY विथ सर्टिफिकेट असं फर्स्ट इयर सर्टिफिकेट हा त्याच्यातला भाग आहे. मला त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अजून महत्वाच्या आहेत असं वाटतं. तिथं सुद्धा आव्हानं आहेत, पण महत्वाचं आहे आणि ते आपल्याला च्या भाषेमध्ये सांगतो करावंच लागेल. इट हॅज नो ऑप्शन. कारण आतापर्यंत आपण परंपरेने चालत आलेली सिस्टीम राबवत होतो, आता परंपरेने चालत आलेली सिस्टीम राबवता येणार नाही. आपल्याला आता बदल करावा लागेल. फॉर एक्झाम्पल क्लस्टर ऑफ म्हणजे क्लस्टर ऑफ कॉलेजेस, आदरणीय कुलगुरू त्याच्याबद्दल जास्त सांगतील. आता कॉलेजचं क्लस्टर सोपं नाही. 2 भिंतीमध्ये म्हणजे मागे प्रकाशजी जावडेकर असं म्हणाले होते एका कार्यक्रमामध्ये, मुंबईच्या IIT मध्ये आणि शेजारच्या इन्स्टिट्यूटमध्ये वारं जात नाही एवढं तिथलं आहे. मुद्दा इथं असा आहे की क्लस्टर ऑफ कॉलेजेस आता ही काळाची गरज आहे. माझं कॉलेज, माझी जागा, माझी मालकी, माझं सगळं मान्य आहे, सगळं तुमचं आहे, पण नाव इन द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट म्हणजे ह्या पॉलिसीचे एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर इट इज स्टुडंट सेंट्रिक पॉलिसी. विद्यार्थी केंद्रित पॉलिसी आहे. त्यामुळे क्लस्टर ऑफ कॉलेजेस, शेअरिंग ऑफ रिसोर्सेस म्हणजे जे संस्था चालक आहेत किंवा आदरणीय कुलगुरू आहेत, अनिलजी सोले आहेत, कल्पनाताई सुद्धा सामाजिक क्षेत्रात आहेत, त्यांना माहिती असेल की शेअरिंग ऑफ रिसोर्सेस आणि शेअरिंग ऑफ फॅकल्टी हा सुद्धा आता त्याच्यामधला विषय येणार आहे. नियम, कायदा सगळं 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 आपल्याला समन्वयाच्या माध्यमातून सोडवणूक करून याच्यावर विचार करावा लागेल. पण क्लस्टर, शेअरिंग ऑफ रिसोर्सेस आणि शेअरिंग ऑफ फॅकल्टीज हा त्याच्यामधला महत्वाचा विषय आलेला आहे. एक वाक्य आपण त्याच्यामधलं म्हणजे मी एकदा पॉलिसी बोर्डामधले जे एक सदस्य आहेत MK श्रीधर, ते परिषदेचे कार्यकर्ते पण पूर्ण वेळ राहिलेले आहेत, त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं आणि ते रेकॉर्डवर पण आहे की भारतामध्ये 8000 अशी कॉलेजेस आहेत की जिथं नंबर ऑफ स्टुडंट्स आर लेस दॅन इव्हन 100. मग तिथं आपल्याला या क्लस्टर ऑफ कॉलेजेसचं महत्व कळतं. म्हणजे सगळ्याच कॉलेजचा आता क्लस्टर होणार नाही, पण अशा कॉलेजेसचं क्लस्टर व्हायलाच पाहिजे की जिथं 100च्या वर म्हणजे आपण खर्च म्हणजे आपण आता कॉमर्सचे आहोत किंवा आपल्याला ओव्हरहेड माहिती असेल, ओव्हरहेडचा खर्च झेपत नाही, मग तिथं क्लस्टर महत्वाचं आहे. सगळ्याच कॉलेजचं क्लस्टर होईल असं नाही. जे मोठे आहेत ते कॅन सस्टेन बाय देअर ओन. हा एक म्हणजे क्लस्टर ही काही कॅरेक्टर असणार नाही, पण क्लस्टर ही आपल्याला ऍडजस्टमेंट म्हणून आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी करावं लागेल. बाकी मगाशी उल्लेख जसं झाला तसं हायर एज्युकेशनचे 3 भाग याच्यामध्ये आहेत. रिसर्च युनिव्हर्सिटी आहे, टीचिंग लर्निंग युनिव्हर्सिटी आहे आणि ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. ऑटोनॉमस डिग्री ऑफ ऑफर्ड कॉलेज अशी आहेत. म्हणजे आता कॉलेज सुद्धा डिग्री देऊ शकणार आहे. म्हणजे काही कॉलेजना असं वाटायला लागलं की चला आता आपण उद्यापासून डिग्री, एवढं सोपं नाही. आदरणीय कुलगुरू त्यांच्या विवेचनामध्ये मांडणी करतील. असं नाही आता तुम्हाला उद्यापासून तुम्ही ऑटोनॉमस आहात म्हणून तुम्हाला उद्यापासून डिग्री वाटायची परवानगी. नो, इट हॅज सम रूल्स, इट हॅज सम मेथड्स अँड देन अँड ओनली यू कॅन ऑफर द डिग्री. कारण डिग्री देणं हे एवढं सोपं नाहीये, पण कॉलेजेस सुद्धा आता डिग्री देऊ शकतं. त्याच्यामध्ये उल्लेख असा आहे 2035 सालापर्यंत, अजून 15 वर्ष आहेत, 2035 सालापर्यंत ऍफिलिएशन सिस्टीम असणार नाही. ग्रॅज्युअली तुम्ही गुणवत्ता वाढवत गेलात तर देर इज नो नीड टू ऍफिलिएट युअर सेल्फ विथ एनी युनिव्हर्सिटी. यू मे ऍक्ट ऍज अ डिग्री ऑफर्ड, प्रोव्हाइडिंग यू मे ऑफर डिग्री टू द स्टुडंट्स. हा तिच्यातला भाग आहे. सगळ्यात महत्वाचा भाग अनिलजींनी ज्याचा उल्लेख केला वेगळ्या अर्थाने, क्रेडिट ट्रान्सफर आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. मला असं वाटतं की हायर एज्युकेशनचं हे विशेषतः प्रोफेशनल म्हणजे हे आता आर्ट्स कॉमर्सच्या मुलांना याचं काही फार महत्व वाटेल असं नाही किंवा त्यांच्या दृष्टीने फार मी त्यांना कमी लेखत नाही. ऑल्सो बिलॉंग्स टू कॉमर्स, ऑनरेबल व्हाईस चान्सलर ऑल्सो बिलॉंग्स टू कॉमर्स. पण प्रोफेशनल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचं हॅट्स ऑफ महत्व आहे. त्याचं कारण आता ते जसं आपण पैसे बँकेत ठेवतो आणि साठवतो ना सेव्हिंगच्या माध्यमातून, तसं आता तुम्हाला क्रेडिट बँकेत तुमच्या बँकेमध्ये म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये साठवता येणार आहेत आणि ऍट द एंड दॅट क्युम्युलेटिव्ह डिग्री विल बी ऑफर्ड टू यू. मेरू नावाची फार सुंदर योजना, ह्या योजना इन द सेन्स मांडणी ह्याच्यामध्ये झालेली आहे. मेरू याचा अर्थ
मॉडेल मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी. आय अगेन रिपीट माय सेल्फ. मॉडेल मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी, ऍट लिस्ट वन युनिव्हर्सिटी इन ईच डिस्ट्रिक्ट. म्हणजे असं नाही हो की आता चला उद्यापासून सगळी नागपूरची कॉलेजेस, अमरावतीची कॉलेजेस मल्टीडिसिप्लिनरी झाली. इट इज नॉट सो इझी. म्हणजे होणार आहे, काळाच्या ओघामध्ये होईल, पण एक मॉडेल तुम्ही डेव्हलप करा. काय पॉलिसी कर्त्यांनी अतिशय तोलून मापून मोजून हा विचार केलेला आहे. त्यांना कुठेही ह्या त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा चुकीच्या अर्थाने बोजवारा उडवायचा नाही. आणि त्यामुळे त्यांनी टप्प्याटप्प्याने सांगितलं तुम्ही मेरू डेव्हलप करा. एका जिल्ह्यामध्ये एक डेव्हलप झालं की त्याचा आदर्श घेऊन बाकीचे डेव्हलप होतील. नाहीतर चला उद्या सगळेच मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे कोणाच्या पायात कोणाचा पाय नाही आणि मग एक न धड भाराभर चिंध्या, असं त्यांना करायचं नाही. मेरू डेव्हलप केलं, एका जिल्ह्यामध्ये चांगली संस्था ती डेव्हलप झाली, देन अदर्स विल टेक आयडियल रोल मॉडेल ऑफ दिस. त्यानंतर फेजिंग आउट ऑफ एफिलिएशन सिस्टीम, मगाशी मी त्याचा उल्लेख केला. सगळ्यात काय अडचण आहे म्हणजे आम्ही सुद्धा आपण सुद्धा विद्यार्थी परिषदेमध्ये असं म्हणतो की विद्यार्थी घडला पाहिजे का, तर घडला पाहिजे, नक्की घडला पाहिजे. पण सध्या काळाची गरज काय आहे, विद्यार्थी बिघडला नक्की नाही पाहिजे. मी बिघडला याचा अर्थ मी नैतिक दृष्ट्या म्हणतो, व्हॅल्यू सिस्टीम दृष्ट्या म्हणतो, नॉट बिकॉज ऑफ मार्क्स अँड नॉट बिकॉज ऑफ नंबर. आता 95, 98, 97 मार्क भरपूर मिळतात आणि त्याला नमस्कार सुद्धा आहे, त्याला आदर सुद्धा आहे माझ्या मनात. मला काही कुणाबद्दल मार्क जास्त पडतात त्याबद्दल जेलसी नाही. पण ऍट द सेम टाइम मेंटॉरिंगची सध्या नितांत गरज आहे, पर्टिक्युलरली इन हायर एज्युकेशन. म्हणजे आपण हे आता सुद्धा नाईलाजाने, मी आता ऑनलाईन आपल्याशी बोलतोय, आता नाईलाजाने हे मंथन ऑनलाईन केलं जातं आहे. खरं तर ये हृदयीचे ते हृदयी हे खरं कम्युनिकेशन आहे, ही खरी मांडणी आहे. हा ऑनलाईन हा एक आपत्धर्म आहे, नाईलाजाने स्वीकारलेला पण आवश्यक असलेला धर्म आपण करतो आहोत. आणि म्हणून मेंटॉरिंग आता काय आहे, आता इतकं आपण सोशल मीडिया या त्या इतकं आपण त्याच्या आहारी गेलोय, असं मी शब्द वापरत नाही, मला जरी वापरायचं असलं तरी एक त्याची स्टेज प्रोटोकॉल म्हणून मी वापरत नाही. पण आपण आपल्याला मित्र राहिलेत का नाही, आपल्याला कोणी मार्गदर्शक राहिलाय का नाही, आपला कोणतरी मला मेंटॉरिंग करेल, रिलेशन, ह्युमन रिलेशन, फॅमिली रिलेशन, तसं मेंटॉरिंगची आवश्यकता. म्हणून मेंटॉरिंगचा सुद्धा नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग विल बी एस्टॅब्लिश्ड असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि त्याला हे कोण करणार आहे, तर स्वाभाविकपणे रिटायर्ड झालेले प्राध्यापक. म्हणजे रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांना सुद्धा, म्हणजे काही प्राध्यापक मला मध्ये विचारलं की सर, चांगल्या अर्थाने म्हणजे मी त्यांचा सन्मान करून सांगतो, मला विचारलं सर ही पॉलिसी कधी येणार आहे, म्हणजे आम्ही रिटायर्ड व्हायच्या आत येणार का नंतर येणार. नंतर येणार. मग ठीक आहे म्हणलं, मग चांगलं आहे, म्हणजे मग राष्ट्रीय धोरण उत्तम आहे, म्हणजे आपण भाषण द्यायला मोकळे. तसं नाही, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांना सुद्धा सन्मानाचं, जसं मगाशी ताईंनी उल्लेख केला, सन्मानाचं स्थान आहे, प्रोव्हाइडेड दे कॉन्ट्रीब्यूट दे डिव्होट देअर सर्व्हिस फॉर मेंटॉरिंग ऑफ द स्टुडंट. त्यानंतर सगळ्यात मला एक भावणारा, इथं कल्पनाताईंना सुद्धा तो भावणारा मुद्दा असेल, कारण कॉमन नॉर्म्स फॉर पब्लिक अँड प्रायव्हेट हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स. आतापर्यंत काय होतं, हॅव्ज अँड हॅव नॉट, ग्रँटेबल, नॉन ग्रँटेबल, प्रायव्हेट आणि पब्लिक आणि स्टेट युनिव्हर्सिटी. म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटी आपल्याकडे 11 आहेत, 12, आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्याच्यापेक्षा जास्त आहेत. इफ आय एम नॉट रॉंग 17-18 असतील, आदरणीय कुलगुरू क्लिअर करेक्ट करतील. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, पब्लिक युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटीना आता समान, मी समानवर थोडा जास्त भर देतो, नियम राहणार आहेत. हा सगळ्यात मोठा, सोपं नाही, भाषणामधलं वाक्य आहे असं समजायचं कारण नाही, हे पॉलिसीमध्ये आलेलं आहे, हे केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेलं वाक्य आहे. आपल्याकडे कसं आहे माहितीये, थोडं राजकीय अंगाने बोलायचं झालं तर काय होत नाही हो, अशा अनेक, आता असं नाही, इट इज द कमिटमेंट गिव्हन बाय प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरची कमिटमेंट असल्यामुळं सगळेजण आता त्याला अलर्ट. आणि म्हणून समान नियम हा फार चांगला नियम आहे. हायर एज्युकेशनचे 4 भाग, ज्याच्यावर आदरणीय कुलगुरू नंतर नक्की सांगतील, कारण तो त्यांचा एरिया आहे, जे नॅकचे सदस्य सुद्धा आहे. रेग्युलेशन, स्टँडर्ड सेटिंग, फंडिंग आणि ऍक्रिडिटेशन. ह्या 4ही गोष्टी हायर एज्युकेशनच्या महत्वाच्या असतात. या 4ही गोष्टीसाठी आता संस्थांची निर्मिती झालेली आहे, स्पेसिफिकली मेंट फॉर रेग्युलेशन. म्हणजे त्याच्यामध्ये रेग्युलेशनचा आदरणीय कुलगुरू उल्लेख करतील, लाईट बट टाईट.
म्हणजे भीती पण वाटली पाहिजे आणि इतकंही टाईट असता कामा नये की नुसते कागदी घोडे नाचवायचे आणि नुसतं भिवून. म्हणजे आता कुठल्याही संस्थेचे 3 बॅलन्स शीट नसतील, म्हणजे मी कोणा आरोप करत नाही, पण आता 3 बॅलन्स शीटचा जमाना गेला. आता लाईट बट टाईट रेग्युलेशन, ट्रान्सपरन्सी विल बी देअर. त्यामुळे नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल, दिस इज फॉर रेग्युलेशन. सेकंड, जनरल एज्युकेशन काउन्सिल, दिस इज फॉर स्टँडर्ड सेटिंग. मग अशी ताईने उल्लेख केला ना, मल्टी डिसिप्लिनरी, याव त्याव त्याव सगळं, फ्लेक्झिबिलिटी, हे स्टँडर्ड कसं सेट व्हायला पाहिजे, फॉर दिस दॅट काउन्सिल विल गाईड अस. देन हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल, आता युजीसी असणार नाही, हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल असेल फॉर फंडिंग ऑफ द हायर एज्युकेशन. आणि नॅशनल ॲक्रिडिटेशन काउन्सिल, त्याच्यावर आदरणीय कुलगुरू जास्त सांगू शकतील. आता म्हणजे पूर्वी जे आपल्याला होतं ना, म्हणजे पूर्वी असा आरोप व्हायचा, असं खरं खरं नसायचं पण आरोप व्हायचा की त्या नॅकच्या कमिटीच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. आता असं नाही, आता नॅक येस ऑर नो असं आहे, आणि इफ यू आर येस यू कॅन कंटिन्यू, इफ नो बाय बाय. त्यामुळं आता एक छान आहे, पब्लिक इन्व्हेस्टमेंट 6%, म्हणजे जीडीपीच्या 6%. हा खरं तर कोठारी कमिशन पासून असलेला मुद्दा आहे, पण हा म्हणजे याचं गमक काय असेल, या पॉलिसीचं यशाचं गमक, तर हा सुद्धा एक मुद्दा आहे. खर्च वाढवणार आहे, आणि खर्च वाढवला तर, आणि तर असं मी म्हणत नाही, पण खर्च वाढवला तर नक्की हे जे आपण सगळं म्हणतो ना, मल्टी डिसिप्लिनरी, फ्लेक्झिबिलिटी, व्हेरी ऑटोनॉमी एक्सेट्रा, इट विल डेफिनेटली इम्प्लिमेंट इन विथ सक्सेस. मग अशी मी एनआरएफचा उल्लेख केला. स्पेशल एज्युकेशन झोन मला अगदी आवर्जून सांगायचं आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन अनिलजींना माहिती आहे, पण आता स्पेशल एज्युकेशन झोन असणार आहेत फॉर डिसएडव्हान्टेजियस रिजन, म्हणजे ज्याला आपण मागास म्हणून, मागास इन द सेन्स ज्याचा विकास झालेला नाही असा, त्यांच्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पाली पर्शियन एक्सेट्रा. त्यानंतर आता म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मगाशी ताईंनी पण चांगला उल्लेख केला की त्यांनी हनुमान चालिसा आणि अशा सगळ्याचा उदाहरण देऊन आपल्याला उल्लेख केलेला आहे की भारतीय ज्ञान परंपरा आणि भारतीय काय म्हणू आपण त्याला, विचार, याचा एक उत्तम पद्धतीने गुंफण्याचा प्रयत्न या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेला आहे. ई कंटेंट इन रिजनल लँग्वेज, म्हणजे आपल्याला मराठीचा अभिमान का असतो बऱ्याच वेळा, म्हणजे आम्ही सर्वांना सबगोडे 12% म्हणून हे माझं विधान करत नाही, पण मराठीचा अभिमान का असतो, तर इंग्रजी येते म्हणून मराठीचा अभिमान असं असू नये. इंग्रजी उत्तम येतं आहे, पण मी मराठी बोलतो, हरकत नाही. म्हणजे इंग्रजी म्हणून मी म्हणलं ना, भाषेचा आपण त्या अर्थाने हे करू नये, वाद घालू नये. पण मला मराठी बोलायचं आहे का, कारण मला मराठी बोलायचं आहे. मला का मराठी बोलायचं, कारण मला इंग्रजी येत नाही, असं असता कामा नये. हायर एज्युकेशन मध्ये ना इंग्रजी पण यावं, पण मराठीतनं बोलायला हरकत नाही. म्हणजे मी जिथं जिथं जातो तिथं मराठीतनं बोलल्यानंतर मी कमी गुणवत्तेचा आहे असं इम्प्रेशन जर होत असेल तर इट इज रॉंग. हे ह्याच्या पुढे होणार नाही, कारण आता भारतीय भाषांना तितकंच समांतर किंबहुना जास्त महत्व या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या धोरणाचं, विशेषतः हायर एज्युकेशनचं, म्हणजे आदरणीय कुलगुरू त्यांच्या मांडणीमध्ये नक्की सांगतील, पण मला असं वाटतं की हे शैक्षणिक धोरण जे आहे का आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारतो आहोत, किंवा का आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारलं पाहिजे, किंवा समाजामध्ये असा एक चांगली संख्या, म्हणजे असं कोणाचंच मत असायचं कारण नाही की दिस इज द अजेंडा ऑफ एनी पर्टिक्युलर पार्टी. फॉर एक्झाम्पल बीजेपी, फॉर एक्झाम्पल ऑनरेबल नरेंद्रजी मोदी. हे मोदीजींचं धोरण नाही, हे भाजपचं धोरण नाही, हे केंद्र शासनाने, आपल्या माहिती करता सांगतो, आदरणीय कुलगुरू त्याचा उल्लेख नक्की करतील, 2 लाखाच्या वर सूचना, म्हणजे मागच्या वर्षी हे ज्यावेळेस धोरण नेटवर आलं त्यावेळेस 2 लाखाच्या वर सूचना आल्या, आणि ह्या सर्व सूचनांचा उहापोह करून, विचार करून, जे आउटकम, जे 66 पानी, खरं तर ते मोठं 484 पानी वगैरे ते म्हणजे त्याच्याहून जास्त असेल, पण मोठी संख्येचं ते धोरणाचा भाग आहे, पण आपल्या समोर जो भाग आलेला आहे तो या सूचनांचा विचार करून आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 8 गोष्टी हायर एज्युकेशनच्या, 8 गोष्टी, म्हणजे का आपण हायर एज्युकेशन मध्ये आता यशस्वी होऊ शकतो किंवा होणार आहोत, त्याचं कारण ह्या धोरणामध्ये आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या गरजांचा, आपल्या भाषांचा, आपल्या विचारांचा, मी भारतीय विचार म्हणतो आहे, अंडरलाईन 1000 टाइम भारतीय विचार, याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन असायचं कारण नाही, भारतीय विचारांचा, येणाऱ्या स्पर्धांचा,
भारतीय ज्ञान परंपरांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपण बघतो ना परदेशामध्ये आता नमस्काराने सुरुवात होते, परदेशामध्ये आता स्त्री सूक्त पुरुष सूक्तांनी सुरुवात होते. हे काय आहे? भारतीय ज्ञान परंपरा. म्हणजे हे म्हणजे केवळ भारतीय ज्ञान परंपरा नाही, पण 150 वर्षाची परंपरा नाही, आपल्याला 5000 वर्षापूर्वीची परंपरा, वर्षापासूनची परंपरा सुद्धा, म्हणून भारतीय ज्ञान परंपरा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 गोष्टी मला वाटतात ज्याचा आदरणीय कुलगुरू त्यांच्या मांडणीत नक्की उल्लेख करतील. विद्यार्थ्यांची क्षमता, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, विद्यार्थ्यांची योग्यता आणि विद्यार्थ्यांमधली संशोधन वृत्ती चांगल्या अर्थाने, याचा विचार या हायर एज्युकेशनच्या संदर्भामध्ये झालेला आहे. म्हणून मला असं वाटतं की जादूची कांडी नाही, हे काय हा जगन्नाथाचा रथ, हा आपल्याला सगळ्यांनी ओढायचा आहे. म्हणजे मला आठवतंय आदरणीय अनिलजी सोले पण याला सहमत होतील की 91-92 साली ज्यावेळेस ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन आलं, किंवा चांदेकर सर सांगतील, त्यावेळेस पुढील 5-6 वर्ष सगळ्या कॉलेजेस आणि विद्यापीठातली सेमिनार इम्पॅक्ट अँड इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, ऑफ प्रायव्हेटायझेशन, ऑफ लिबरलायझेशन, ऑन इकॉनॉमी, ऑन सोसायटी, ऑन वुमेन, ऑन याव, ऑन त्याव, आपला एपीआय आपण वाढवून घेतला या एलपीजी मुळे. म्हणजे अनेक सेमिनारचे विषय काय होते? एलपीजी ओरिएंटेड. तसं आता होणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्ञान मंथन, शिक्षण मंथन, आता हा केवळ सेमिनारचा विषय राहणार नाही. ऍज इट इज द कमिटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, नंबर 1. आणि खरोखर म्हणजे मी कुठल्याही मोठ्याने बोललो की खरं वाटतं अशा अर्थाने मी बोलत नाही, पण आपलं आत्मनिर्भर भारत आणि विश्वगुरु भारत, खरोखर इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन, आदरणीय कुलगुरूंकडनं तर आपल्याला ऐकायला नक्की मिळणार आहे. इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणजे अमेरिकेत आणि जपान आणि जर्मनीत जाऊन शिक्षण घेणं नव्हे, ते तर आहेच, ते जायला काही अडचण नाही. पण आता काळ असा येणार आहे, आपल्यावर आहे अर्थात, ऍज अ टीचर, ज्याचा उल्लेख उत्तम पद्धतीने त्यांनी केला, शिक्षकांच्या क्षमतेवर, विद्यार्थ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनवर आहे आणि राज्यकर्त्यांच्या काय म्हणू आपण त्याला, समन्वयावर आहे. पण आता बाहेरच्या देशातली लोक सुद्धा आपल्याकडे येऊन भारतामध्ये शिकायला जावं, म्हणजे नॉट नेसेसरी अंडर डेव्हलप्ड कंट्रीज बट डेव्हलप्ड कंट्रीज ऑल्सो, असं आता इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन सुद्धा होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही जादूची कांडी नाही, हा जगन्नाथाचा रथ आहे, हा आपल्याला सगळ्यांना मिळून ओढायचा आहे. याच्यामध्ये 2-3 प्रश्न फक्त मला आता चॅटिंग दिसत नाही, पण उदाहरणार्थ काही प्रश्न असे म्हणजे असे वाईट वाटतं पण स्वाभाविक आहे, म्हणजे नथिंग रॉंग, मी पण शिक्षक असल्यामुळं. मग आमचे पगार कोणाचे कमी होणार नाहीत, म्हणजे मी काय सरकारी अधिकारी किंवा शासकीय अधिकारी नाही, त्याचा खरं तर आदरणीय कुलगुरू किंवा कल्पनाताई त्या याच्यामध्ये असल्यामुळे ते सांगू शकतील, आदरणीय अनिलजी सोले सांगतील. पण एक नक्की, आत्ताचे पगार कोणाचे कमी होणार नाहीत, नॅचरल लॉ असतो. नंबर 2, नोकऱ्या कोणाच्या जाणार नाही. पण जसं मगाशी उल्लेख केला ताईंनी, आपल्याला आता बदलावं लागेल, नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. मी त्याचा उलटा अर्थ घेतो, पॉझिटिव्ह बोलूया ना आपण, म्हणजे असं कंपल्शनच्या भाषेत कशाला बोलायचं. आता आपल्याला नवीन शिकायला मिळेल, म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना आता उत्सुकता आणि हुरहुर लागलेली आहे, विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्या, की अरे माझ्या काळात हे धोरण आलं असतं तर, असे अनेक विद्यार्थी मला आता म्हणतायत. कारण आता ते येणार नाही, ही जादूची कांडी नाही. चला पुढच्या वर्षीपासून आपण म्हणतो ना राष्ट्रीय पुनर्निर्माण, हे राष्ट्रीय पुनर्निर्माण काय असे एका दिवसात होत नाही, इट इज अ प्रोसेस. 2025, 30, 35, 40 त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने, तुम्ही सेकंड लास्ट पॅरेग्राफ जर त्यांचा वाचला तर आपल्या लक्षात असेल की 2030 ते 2040 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इट विल गेट फुल्ली इम्प्लिमेंटेड अँड टिल 2030 ग्रॅज्युअल इम्प्लिमेंटेशन. म्हणून आता आपल्याला, म्हणजे माझी आनंदजींना विनंती असं नाही, अपेक्षा आहे, हे आता मंथन जसं आपण करत आहोत चांगल्या अर्थाने, की दीनदयाळजींच्या भाषेमध्ये चिती निर्माण करण्याचं काम आपण करतो आहोत, परसेप्शन डेव्हलप करण्याचं काम करत आहोत. चांगली पॉलिसी मधले चांगले मुद्दे नाही, ही पॉलिसी काय आहे सांगण्याचा प्रयत्न करतो. हे काय माझंही मार्केटिंगचा व्यवसाय नाही किंवा अनिलजींचा पण नाही की चला ह्यामुळे आपल्याला काही राजकीय फायदा आहे, ह्याच्यात राजकीय फायदा नाही. ह्याच्यात केवळ आणि केवळ भारतीय विचार, भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान परंपरा यांचा विचार झाला असल्यामुळे ही कोणाचीही मक्तेदारी नाही, कुठल्याही पक्षाची नाही, पण आपल्या देशाचं धोरण नक्की आहे, आपल्या राष्ट्राचं धोरण नक्की आहे. आणि म्हणून त्यांनी कुठेही तुम्ही 66 पानं वाचली तर कुठेही असं आपल्याला दिसणार नाही की मागच्या लोकांचं काय चुकलं ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही हे धोरण राबवतो, असं कुठेही त्यांनी उल्लेख केलेला नाही.
त्यांनी एकच सांगितलेलं आहे की आत्ता काळाची गरज काय आहे. त्या काळी गरज होती म्हणून 86 साली धोरण पास झालं, 92 साली रिवाईज झालं, आता परत 20 साली आपण आणतो आहोत. त्यामुळं आत्ता काय काळाची गरज आहे, त्या काळाच्या गरजेनुसार हे धोरण आलेलं आहे. आत्ताची स्टेज कुठली आहे, म्हणजे अनिलजी सोलेंचा जेव्हा माझा संपर्क झाला तेव्हा ते म्हणले की आता ही चिती डेव्हलप करण्याची स्टेज आहे, एक समाज मान्यता मिळवण्याची स्टेज आहे. मात्र समाज मान्यता झाल्यानंतर ती आता मिळत आहे, म्हणजे मला विरोध फार त्याला होत नाही, कारण विरोध करण्यासारखं ह्याच्यात काहीच नाही. कारण ह्याच्यामध्ये ना सॅक्रोनायझेशन आहे, ना राईट, काही नाही. ज्यांना करायचं ते करू दे, ठीक आहे, ते त्यांना लखलब आहे. पण ह्याच्यामध्ये तशा अर्थाने विरोधाला स्थान नाही, जर आपण प्रिज्युडाइज राहिलो नाही तर. मूळ मुद्दा मी सांगतो, 2 मिनिटं थांबतो. मी 3 मिनिटं जास्त घेतली आदरणीय कुलगुरूंच्या त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. पण मला असं वाटतं ह्यामध्ये सर्वांनी होल हार्टेडली, प्रत्येक राज्य शासनाने, कारण हे कंकरंट लिस्ट मधलं आहे, शेवटी हे कंकरंट लिस्ट हा अंडरलाईन शब्द आपण करूया. हायर एज्युकेशन मध्ये आदरणीय कुलगुरू कंकरंट लिस्ट बद्दल सांगतील. त्यामुळे कंकरंट लिस्ट बद्दल असल्यामुळं कुठल्याही राज्य शासनाने कुठलाही पूर्वग्रह दूषित न राहता, म्हणजे कोणी राहतंय असं मला म्हणायचं नाही, पण प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्राने ह्याच्यामध्ये समन्वयाच्या माध्यमातून विद्यापीठ, महाविद्यालय यांनी अतिशय उत्तम पद्धतीने जर त्याला कॉन्ट्रीब्युशन दिलं तर मला असं वाटतं खरोखर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं जे व्हिजन आहे, व्हिजनमध्ये 3 मुद्दे आहेत, ते सांगतो, मी थांबतो. सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे, नंबर 1. नंबर 2, आपल्या भारतीय काय म्हणतो आपण त्याला, भारतीय ज्ञान परंपरेचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे आणि तो त्याच्यामध्ये आहे. आणि शाश्वत विकास, खरोखर शाश्वत विकास, तंत्र कौशल्यावर आधारित शिक्षण, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. आणि म्हणून आपण असं म्हणतो की आत्ताची शिक्षण व्यवस्था कुचकामी आहे. मी भाषणातली वाक्य सांगतो, शिक्षणाची व्यवस्था कुचकामी, शिक्षणाची गुणवत्ता ढासळलेली आहे, शिक्षणाची मक्तेदारी झालेली आहे, शिक्षणाचं व्यवस्थापन चुकीचं आहे, परीक्षा केंद्रित शिक्षण आहे, निरुपयोगी शिक्षण आहे, रोजगाराभिमुख नसलेलं शिक्षण आहे, टाळ्या मिळवण्याची वाक्य आहेत. पण आता हे राहणार नाही. त्याचा ताईंनी मगाशी मेकॅलोचा उल्लेख केला. आता जर आपण त्यांच्या इंटेन्शन नुसार, ऍज पर द पॉलिसी मेकर्स, त्यांच्या अपेक्षेनुसार जर आपण ह्याचं इम्प्लिमेंटेशन केलं, कुठलाही प्रकारचा पूर्वगृहीत निश्चितपणा न आणता जर केलं, तर मला असं वाटतं खरोखरच आपली पिढी भाग्यवान आहे की आपल्याला ह्या पिढी, आपण आता, मी असेल, ताई असतील, अनिलजी असतील, ह्या पिढीला म्हणजे मांडता येत आहे. इम्प्लिमेंट होईल का माहित नाही, कारण अजून त्याला 10 वर्ष 8 वर्ष आहेत. पण हा वसा भविष्यामध्ये शिक्षक होण्यासाठी, भविष्यामध्ये चांगला विद्यार्थी घडण्यासाठी या धोरणाचा उपयोग होणार आहे. म्हणून आपण चांगल्या अर्थाने, म्हणजे एक राष्ट्रीय दृष्टीने ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं, विशेषतः हायर एज्युकेशनचं स्वागत करूया. मी पुनश्च एकदा अनिलजी सोले आणि फॉर्च्यून फाउंडेशनला धन्यवाद देतो की त्यांनी मला या विषयावर कुलगुरूंच्या आधी बोलण्याची संधी दिली. ते बरं झालं, नाही तर कुलगुरू, आदरणीय कुलगुरूंच्या नंतर बोलणं म्हणजे थोडंसं धोकादायक होतं. काल मला त्यांनी फार मोठा आधार दिला की नंतर कुलगुरू बोलणार आहेत. म्हणलं मग छान आहे, म्हणजे मी आधी बोलून घेतो, मग कुलगुरू एक होलिस्टिक किंवा फिलॉसॉफिकल मांडणी करतील. त्यामुळे पुनश्च एकदा मी फॉर्च्यून फाउंडेशन आणि अनिलजींना धन्यवाद देतो. नमस्कार. या ठिकाणी शोध कसा, संशोधनाचं काय काम होणार आहे, ह्या बहुविषयक शिक्षण संस्था या कशा पद्धतीने जिल्हा पातळीपर्यंत पुढे जाऊन उभ्या करायच्या आहे, हे मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण हे मांडताना जेवढंच आनंददायी वाटतं, तेवढंच त्याला अंमलबजावणी करताना त्याच्यात किती अडथळे आहे, किती अडचणी आहे आणि त्याचे थ्रेट्स कोणते आहेत, या बाबतीत आपण उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. मेरूच्या बाबतीत आपण सांगितलं, मूल्यांकनाच्या पद्धतीच्या बाबतीत आपण विचार व्यक्त केले. मला असं वाटतं की एक वेगळा अँगल या सगळ्या याच्यातला, महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणातला, आपण सर्वांसमोर उकल करून ठेवलेला आहे. मी आपलं आभार मानतो. आणि यानंतर आपल्या या ठिकाणी उपस्थित आपले आदरणीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर. आपल्याला माहिती आहे की ते नागपूर विद्यापीठात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रो व्हाईस चान्सलरही राहिलेले आहेत. आमचं VMU कॉलेजचे ते प्राचार्यही राहिलेले आहेत. आणि गडचिरोलीच्या विद्यापीठामध्ये देखील, गोंडवाना विद्यापीठात त्यांनी कुलगुरू म्हणून काम सांभाळलेलं आहे. आज ते अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहतात आहे. त्यांचा अनुभव दांडगा आहे. आणि अनेक प्रश्न साठे सरांनी एक असे उपस्थित केले आहे
आणि हेही सांगितलं आहे की इथे कुलगुरू उपस्थित आहे, त्याच्यामुळे तेच सांगतील. मला कुलगुरू म्हणत होते की मला बरेच विषय दिलेले आहेत साठे सरांनी, त्याचा मी निश्चितपणे उपयोग करीन आणि त्याची उत्तरं निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करीन. बंधू आणि भगिनींनो, विद्यापीठ आज आपल्या देशामध्ये 800च्या जवळपास असून 40,000च्या वर महाविद्यालय आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यापीठाची संख्या क्रमाक्रमाने वाढवण्याचं, विश्वविद्यालयांची संख्या, हेही धोरण आहे. आणि ते विश्वविद्यालय जवळपास 15,000च्या पर्यंत पोहोचले पाहिजे, अशा पद्धतीचा विचार देखील या शिक्षण नीतीमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सुटसुटीत होणं आणि त्या लोकल गोष्टींना आणि लोकल ज्ञानाला त्या त्या विद्यापीठांमध्ये अग्रक्रम मिळणं, या दृष्टीने देखील ही जी नवीन भूमिका पॉलिसीमध्ये दर्शवण्यात आलेली आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. एक्झामिनेशन सिस्टीम राबवताना मोठ्या विद्यापीठांमध्ये काय त्रास असतात ते आदरणीय कुलगुरू त्याचा अनुभव घेतात आहे. अनेक विषय असतात, अनेक विषय विद्यापीठांशी निगडीत, आणि विद्यापीठ अनुदान आयोग, आता UGC आहे, AICTE आहे, यांचं काय होणार, असे बरेच गोष्टी आणि या शिक्षण धोरणामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहे आणि त्याची दिशा दाखवण्यात आलेली आहे. यावर निश्चितपणे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकरजी या ठिकाणी आपलं उद्बोधन करतील, प्रकाश टाकतीलच. मी आदरणीय कुलगुरूंना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. आदरणीय डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर. फॉर्च्यून फाउंडेशन तर्फे आयोजित राष्ट्रीय शिक्षण नीति 2020 शिक्षण मंथन च्या 4थ्या दिवशी व्याख्यानामध्ये उपस्थित असलेले आजचे वक्ते आमचे मित्र प्राध्यापक प्रशांत साठे, डॉक्टर कल्पनाताई पांडे आणि फॉर्च्यून फाउंडेशनचे सर्व असलेले डायनामिक आमदार आमचे मित्र प्राध्यापक अनिल सोले, आणि या शिक्षण मंथनामध्ये फेसबुकच्या माध्यमातून जे उपस्थित असलेले सगळे शिक्षण प्रेमी, मी सर्वप्रथम फॉर्च्यून फाउंडेशनला धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की यांनी या प्रकारच्या शिक्षण मंथनाचं आयोजन एक चांगल्या विषयावर या ठिकाणी केलं आहे. त्याचे सर्व असलेले प्राध्यापक अनिल सोले त्यांनी त्यांच्या परिचयामध्ये सांगितलं की आम्ही साधारणपणे 40 वर्षापासून एकमेकांचे मित्र आहोत. खरं म्हणजे मी जेव्हा सामाजिक कामाला काय थोडीफार सुरुवात केली असेल तेव्हा ज्यांच्याकडे पाहून काम करावं असे त्यापैकी एक अनिल सोले पण आमच्यासाठी होते. कारण आपल्यालाही कोणाची तरी एक प्रेरणा घेण्यासाठी काही लोकांकडे ते बघावं लागतं. असे अनिल सोले त्याला होते. माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठे आहेत ते. नंतर योग असा आला की ते ज्या ठिकाणी प्राध्यापक होते त्या ठिकाणी मी प्राचार्य होतो. आता तो योगायोगाचा भाग आहे. आणि ते प्राचार्य मी जेव्हा होतो तेव्हा ते मला वाटते महापौर होते की नुकतीच टर्म त्यांची संपली होती नागपूर महानगरपालिकेचे, आणि त्यातनं त्यांनी माझ्याच रेझ्यूममध्ये VRS पण घेतलं. मी याच्यासाठी सांगतोय, म्हणजे हे काय मुद्दाम सांगायचं म्हणून नाही सांगत, तो याच्याशी संबंध आहे म्हणून सांगतोय. आणि जेव्हा त्यांनी VRS घेतलं तर मग मला सहज आम्ही चर्चा पण केली, केवळ प्राचार्य म्हणून नाही तर मित्र म्हणूनही चर्चा केली. तर त्यांना एक खदखदत होतं की मी दोन्ही जबाबदाऱ्या तर पूर्ण करायच्या होत्याच, पण शिक्षकाची भूमिका त्यांनी अनेक वर्ष ती पूर्ण केलेली होतीच. आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक सामाजिक दृष्टिकोन असणारा माणूस असला पाहिजे असं त्यांनाच नाही बाकीच्यांना पण तसं ते एक वाटत होतं. आणि म्हणून मग त्यांनी विचारपूर्वक निर्णय असा घेतला की आता आपण, कारण जर न्याय देऊ शकत नसू तर ते करू नये, अशा प्रकारची ती धारणा त्यांची ती असल्यामुळे, आणि त्यांनी शिक्षकी पेशातून ठरवून निवृत्त झाले की जेणेकरून राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना अधिक न्याय देऊन काम करता येईल, कारण हा राजकीय माणूस कमी आहे, सामाजिक माणूस जास्त आहे. आणि नंतर योगायोगाने ते आमदार झाले आणि पदवीधर मतदारसंघाचे ते आमदार झाले.
मला सोले सर आपलं अभिनंदन एवढ्यासाठी पण करावं असं वाटतं की आपण पदवीधरांचे आमदार आहात आणि या शिक्षण नीतीवर आजचं हे आपण शिक्षण मंथनाचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे ते अधिक संयुक्तिक आहे म्हणून मी आपलं अभिनंदन करतो. कारण पदवीधरांचा आमदार पदवीधरांचा विचार करतो आहे, किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्या पदवीधरांचं भाग्य या ठिकाणी आहे. असो, आणि आता प्रशांत साठेंनी आपल्या भाषणामध्ये मला खूप मुद्दे दिलेले आहेत. सोले सरांनी सांगितलं ते खरं आहे, पण दुसरी बाजू खरी नाही आहे. मी म्हटलं यांनी भरपूर अजेंडा मला दिला, पण मी ते पूर्ण करीनच वगैरे असं मी काय बोललो नव्हतो, कारण ते कठीण अजेंडा आहे, भरपूर मुद्दे आपण दिलेले आहेत. पण माझ्या परीने मी प्रयत्न करीन. कल्पनाताई आणि प्रशांत साठे यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर मांडणी केलेली आहे. खरं म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे पानं ठरलेले आहेत, 66 पानं. आता त्याच्यामध्ये ते महाविद्यालय शिक्षणातले जे मुद्दे आहेत ते मुद्दे पण ठरलेले आहेत, आणि दोन्ही वक्त्यांनी हे मुद्दे मांडल्यानंतर आता त्याच्यात मी काय मांडावं हा प्रश्न खरं म्हणजे माझ्या पुढे तो अडचणीचा आहे, पण मी पण तो प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे राष्ट्रीय शिक्षण नीती जेव्हा या ठिकाणी आली तेव्हा पहिला विषय NEP हा विषय नवीन नाही आहे. 1986 ला जेव्हा आपल्याकडे राजीव गांधी पंतप्रधान असताना NEP आली, तर तेव्हा त्याचं नाव न्यू एज्युकेशन पॉलिसी होती, आणि आता NEP जी आली याचं नाव कस्तुररंगन कमिटीने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठरवली. मला असं वाटतं की या नावामधल्या फुल फॉर्मवरनं दोन्ही पॉलिसी मधला फरक आपल्या लक्षात येईल की ती न्यू एज्युकेशन पॉलिसी होती आणि ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. एका अर्थाने आणि या सगळ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जेव्हा आली तर त्यावेळेला 34 वर्षानंतर पॉलिसी आली, कारण ती 86 ला आली होती राजीव गांधीच्या वेळेला, आणि 34 वर्षानंतर या देशाला एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मिळाली आणि एक सगळीकडे आनंद आहे. म्हणजे मी तर जे काही बघतोय फार कमी ठिकाणी असं असेल की चिंतेचे विषय असू शकतात, पण दुःख कुठे नाही, की असं वाटतं की अरे काहीतरी नवीन गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि मग कोणी त्याच्यामध्ये या पॉलिसीमध्ये अशी सांगड पण घालत असतात. कोणी असं म्हणतं आपल्याला की लक्षात असं येतं की बऱ्याच वर्षानंतर ही पॉलिसी आल्यामुळे कोणी असं म्हणतं की या पॉलिसीमध्ये मुळे आपल्याला एक जर वैभवशाली जे आपलं राष्ट्र आहे म्हणजे परंपरा याची सांगड घालण्याचा सुद्धा प्रयत्न या पॉलिसीमध्ये केला जाणार आहे. कोणी असं म्हणतं की आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीशी नातं जोडणारी ही पॉलिसी आहे. अशा वेगळ्या प्रकारच्या कल्पना त्याच्यामध्ये ते येतात. आणि कोणी असंही म्हणतं की माणूस घडवणारी ही पॉलिसी आहे. असे 2-3 प्रकारचे विचार या ठिकाणी सगळ्या अर्थाने येतात. आणि मला वाटत नाही की आधीच्या सगळ्या पॉलिसीला असे काही विषय यायचे का, तर कल्पना नाही मला. 1986 च्या वेळेला मी विद्यार्थी परिषदचं काम करायचो, त्यावेळेला आम्ही सुद्धा भरपूर असे वेबिनार म्हणजे चर्चासत्र त्या ठिकाणी ते घेतलेले होते. पण असं वेगवेगळ्या अँगलनी या पॉलिसीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला या देशामध्ये तो दिसतोय. हे एवढ्यासाठी ते दिसतंय की शिक्षण क्षेत्राचं एक महत्व हा राष्ट्र निर्माणामध्ये वेगळ्या प्रकारचं असतं. खरं म्हणजे ज्या वेळेला राष्ट्राची रचना होते त्यावेळेला आपल्याकडे सगळीकडे जगामध्ये होतं ते काही वेगळ्या आपण पद्धतीने नाही केलाय. आणि एक संपूर्ण राष्ट्र चालवण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्राचं नियोजन होत असतं. म्हणजे सांस्कृतिक क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, पर्यावरण क्षेत्र असेल, ऊर्जा क्षेत्र असेल, आणखी भरपूर क्षेत्र आहे, आणि शिक्षण क्षेत्र सुद्धा असतील. अशी ती रचना त्या ठिकाणी होत असते. आणि त्यातून मग अपेक्षा अशी असते की त्या त्या क्षेत्राने त्यांना दिलेल्या स्वाभाविकपणे आलेल्या जबाबदारी या प्रामाणिकपणे पूर्ण कराव्यात. आणि जेव्हा सगळे क्षेत्र सक्षमपणे उभे राहतात त्यावेळेला देश सक्षमपणे उभा राहतो, राष्ट्र सक्षमपणे उभा राहतो, ही त्या मागची ती कल्पना आहे. आता या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये फरक काय? मला असं वाटतं की भरपूर चर्चा होते, कसं होणार आहे, काय होणार, काही होणार नाही, म्हणजे सगळं नीट होणार आहे. आणि या याच्यामध्ये ती जी सगळी चर्चा जी येते आहे त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्राचं एक महत्व आम्ही शिक्षण तज्ञांनी ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मी शिक्षक जर सिलेबस पूर्ण करून पोरांना परीक्षेला बसवण्यासाठी जर होत असेल तर माझ्या शिक्षकी पेशाबद्दलची शंका निर्माण होते. माझी काही ती भूमिका नाही आहे की माझ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक मार्क देऊन पास करून घेण्याची भूमिका ही शिक्षकाची संकुचित राहू शकत नाही. अशी ही शिक्षण याची सुद्धा शिक्षण क्षेत्राची भूमिका सुद्धा अशी नाही राहत. मी जसं म्हटलं की सगळ्या क्षेत्रामध्ये
आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मुळात फरक काय? तो फरक असा आहे की शिक्षण क्षेत्राला आम्ही जसं ऐकत होतो की त्याला पॉवर हाऊस असं म्हणतात, की माणसाची म्हणजे ऊर्जा, एक माणसामधली ऊर्जा निर्माण करण्याचं जे काम आहे, ते काम जे आहे ते काम शिक्षण क्षेत्र प्रामुख्याने ते करतं. इथे माणूस निर्माण करण्याचं काम करतं. मी हे भाषण नाही देत आहे, या सगळ्या मुद्द्याचा संबंध या एज्युकेशन पॉलिसीशी आहे. ते समजून घेतलं पाहिजे. हे बदल आले, ते बदल आले, इट्स ओके, बरोबर आहे. ते बदल का बरं आणले पण? आणि जोपर्यंत त्या बदलाची पार्श्वभूमी आपल्याला समजणार नाही, तोपर्यंत आपण सुद्धा मनापासून इन्व्हॉल्व त्या बदलामध्ये होणार नाही. त्यामुळे त्या बदलाची पार्श्वभूमी आपल्याला समजणे खूप गरजेचं आहे आणि म्हणून ते बदलाची पार्श्वभूमी समजण्याची गरज आहे. आता हे मनुष्य निर्माणाचं काम शिक्षण क्षेत्रातलं आहे. हे नवीन आहे का भारतासाठी? तर नवीन अजिबात नाही. आपल्याला माहित आहे की आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धती होती. आपल्याकडे शिक्षणाचा जो वारसा त्यावेळेला जो सुरू झाला, तो गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून झाला. कशासाठी होतं ते गुरुकुल शिक्षण पद्धती? ती होती संस्कारासाठी शिक्षण पद्धती होती. मी बरेचदा गमतीने असं म्हणतो, गमतीने की गंभीरपणे तुम्ही ठरवा, की तेव्हा गुरुकुल शिक्षण पद्धती संस्कारासाठी होती, आता कुलगुरू शिक्षण पद्धती रोजगारासाठी आहे. हा बेसिक शिक्षणामधला झालेला फरक आहे, तो नेमका समजून घेतला पाहिजे. म्हणजे संस्कारासाठी निर्माण झालेले शिक्षण आता रोजगाराकडे चाललंय. कुलगुरू आणि गुरुकुल आणि कुलगुरू मधला, गुरुकुल मधला पहिल्या स्थानी असलेला गुरु हा कुलगुरू मधला शेवटच्या स्थानी गेलाय. आणि गुरुकुल हे आपलं व्हॅल्यू एज्युकेशनचा भाग आहे. संस्कार ते रोजगार हे झाल्यामुळे मूल्य शिक्षणाचा सुद्धा ऱ्हास झालाय. गुरु हा मूल्य आहे आणि पहिला गुरु हा शेवटच्या ठिकाणी जर गेला तर कुठेतरी असं वाटत असतं की शिक्षणातला गुरु आपला हरवला आहे की काय. आणि त्या गुरु म्हणजे त्या मूल्य शिक्षणाची पुनर्स्थापना करण्यासाठी ही राष्ट्रीय शिक्षण नीती कस्तुरी रंगन कमिटीने आणली आहे, ते समजलं पाहिजे आपण. त्यामुळे केवळ याच्यातनं ग्रॅज्युएट किती होतात? आता 26% GR आहे आणि कस्तुरंगनला 50% करायचं आहे. हे त्याचं आउटपुट नाही होऊ शकत. दुर्दैवाने आत्ताच्या शिक्षणाबद्दलचे काही पॅरामीटर्स जे आहेत ते दुर्दैवाने असे आहेत. मी पण नॅकच्या आता कमिटीमध्ये जात नाही कारण एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा मेंबर आहे, पण आम्ही रिपोर्टिंग जेव्हा घेतो आणि त्याचे पॅरामीटर्स असे असतात, आपण सुद्धा आपल्या मुलाला ऍडमिशन देताना पहिल्यांदा विचारतो की तू ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो आहे त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट किती % आहे. हे आपले एज्युकेशनचे पॅरामीटर्स आहेत. आपण असं विचारतो की त्या कॉलेजमध्ये निकाल किती % लागतो. हे आपले एज्युकेशनचे पॅरामीटर्स आहेत. मी हे विचारतो माझ्या मुलाला की तुला 12वी 10वी मध्ये किती % मार्क्स मिळणार आहेत. हे सगळे एज्युकेशनचे बदललेले जर पॅरामीटर्स असतील तर गुरुकुल शिक्षण पद्धती कुठेतरी हरवली आहे की काय, असं आपल्याला ते त्या पद्धतीने ते वाटत असतं. आणि त्याच्यामुळे 95% मार्क्स जरी मिळाले त्याला, एखाद्या पोराला, आणि त्याला मेडिकलमध्ये ऍडमिशन नाही मिळाली तर पोराचा आनंद शून्यावर होतो आणि आई त्याला रागवते, तुला म्हटलं होतं की तू अभ्यास कर म्हणजे तुला 98% मार्क्स मिळाले असते. शिक्षणातला आउटपुट आपण कुठल्या दिशेने घेऊन चाललो याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आणि म्हणून अशा प्रकारची राष्ट्रीय शिक्षण नीती या ठिकाणी अस्तित्वात आली, हे नक्की समजून घेतलं पाहिजे. मागच्या पॉलिसी नंतर RTE सुद्धा या ठिकाणी आलं, गाव तिथे शाळा, RTE आलं, राईट टू एज्युकेशन, सगळ्यांना शिक्षण कंपल्सरी. अपेक्षा अशी होती त्या ठिकाणी की शालेय शिक्षण म्हणजे 100% पोरांनी शाळेमध्ये गेलं पाहिजे. मग महाविद्यालयामध्ये 100% पोरांनी का नको जायला? कुठेतरी आम्ही शालेय शिक्षण अधिक महत्वाचं आणि महाविद्यालय शिक्षण नाही घेतलं तरी चालू शकतं, हेच अप्रत्यक्षपणे आम्ही ते ऍक्सेप्ट केलं आहे की काय, अशा प्रकारची शंका ती कधी कधी ती निर्माण होते. हे बदलाशी संबंधित मुद्दे आहे म्हणून मी ते सांगतोय. आणि RTE म्हणजे 100% गाव तिथे शाळा आणि आता शासनाचं धोरण सुद्धा तसं आहे. आता महाविद्यालयीन शिक्षणाचं GR, ग्रॉस एनरोलमेंट रेशो ज्याला म्हणतो, तो फक्त 26% आहे आणि 2030 पर्यंत कस्तुरी रंगननी 50% जावा हा निर्धार केला. तो 100%चा नाही केला, व्यावहारिक अप्रोच आहे. 50% म्हणजे 50% महाविद्यालयीन शिक्षणामध्ये पोरं नाही आले तरी आपल्याला चालू शकणार आहेत, पण 50% मात्र पोरं गेले पाहिजे, हे आपलं ते टार्गेट आहे. याचं कारण आहे, याचं कारण असं आहे की शिक्षण आउटकम बेस, OBE अशी नवीन कन्सेप्ट आली आहे, आउटकम बेस्ड एज्युकेशन.
आता आपल्याकडे काय, मला वाटते साठे सरांनी किंवा कल्पना त्यांनी उल्लेख त्याचा तो केला, मला वाटते बहुतेक साठे सरांनी केला. आता संशोधनाच्या बाबतीमध्ये हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा मुद्दा आलाय. संशोधनाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे रिसर्च पेपर पब्लिश करणाऱ्यांची संख्या म्हणजे भारताचा नंबर जगामध्ये 3रा लागतो. अमेरिका, चीन आणि भारत. पेपर पब्लिश करणाऱ्यांची संख्या भारतात 3रा लागतो रिसर्च पेपर, आणि रिसर्च प्रोजेक्ट काम करणाऱ्यांची संख्या 3% आहे. म्हणजे कल्पना आपण करू शकतो की रिसर्च पेपर पब्लिश करायचं काहीच नाही, पेपरच पब्लिश करायचे आहेत, तर ते भारतामध्ये 3रा नंबर, आणि त्याच्यावर काम करायची जेव्हा वेळ येते तर तेव्हा 3% आपल्याकडे रिसर्च स्कॉलर आहे. इतकी निराशाजनक, आपण बरेचदा माननीय पंतप्रधानांचं वाक्य सुद्धा म्हणजे खूपदा भाषणे आपण रिसर्चवर ऐकलंय की इतकी निराशाजनक स्थिती ही रिसर्चच्या बाबतीत ती आपल्याकडे आहे. आणि म्हणून आउटकम बेस म्हणजे रिसर्च पेपर होतं, प्रोजेक्ट होत नाही, आणि म्हणून मग त्याचाही विचार या ठिकाणी केलाय. म्हणजे मी बरेचदा अमरावती विद्यापीठाचा कुलगुरू आहे, म्हणजे मी क्षमा मागतो, कुलगुरूंचे माझे मित्र आहेत पीके विषय, आणि त्यांच्याशी बोलला म्हणून मी थोडंसं धाडस करतो, म्हणजे त्यांना लागू नाही आहे. मी बरेचदा असं म्हणतो की एशियामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळमध्ये होतात, आणि कृषी विद्यापीठ हे जर यवतमाळच्या जवळ असेल तर आमच्या सारख्यांच्या मनात असं येतं की मग विद्यापीठ आमचे का बरं आहेत? शेतकऱ्याच्या आत्महत्या जर कृषी विद्यापीठ कमी करू शकत नसतील. माझ्या अमरावती विद्यापीठामध्ये मेळघाटमध्ये कुपोषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि आमच्याकडे होम सायन्स डिपार्टमेंट आहे. मग त्याला न्यूट्रिशनचा आम्ही अभ्यास करून त्याला व्यवस्थित फूड आम्ही का नाही देत? आणि ते जर विद्यापीठात देत नसेल तर हे सुद्धा विद्यापीठाचा पराभव आहे. इंजिनियर रोज खूप कितीतरी संख्या, इंजिनिअरिंग कॉलेजेस खूप वाढले, अभियांत्रिकीच्या डिग्र्या विद्यार्थी घेतात, पण इंडस्ट्रियलिस्टची संख्या मात्र आपल्याकडे कमी आहे. अजूनही प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, इम्पोर्ट आपल्याला ते करावंच लागतं. आणि म्हणून एज्युकेशनला आता आउटकम बेस असा त्याला तो टच दिला पाहिजे. म्हणून सुद्धा या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते जे स्ट्रक्चर आता त्यांनी ते जे दिलं आहे, तो जो बदल त्यामध्ये केलाय. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये भरपूर मुद्दे मांडले, थोडासा स्पर्श करणार आहे. तिकडे जाण्यापूर्वी ही शिक्षण पद्धती का बरं आणली? या प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम का बरं नाही चालत आपल्याला? मी आता थोडासा उल्लेख केला, पण आता जी आपल्याकडे शिक्षण पद्धती जी आहे ती संकुचित शिक्षण पद्धती आहे, ज्याला आपण वॉटर टाईट कंपार्टमेंट सुद्धा म्हणतो. ही इन्फॉर्मेशन बेस आहे, नॉलेज आणि स्किल बेस नाही आहे. वॉटर टाईट कंपार्टमेंट आहे, संकुचित आहे. मी बीकॉमला ऍडमिशन घेतली, संपला विषय. आता मला सायकोलॉजी जर करायचं असेल तर नाही करता आलं मला खरंच सायकोलॉजी आणि काउन्सिलिंग मध्ये आवड आहे, खरंच आहे, पण मी औपचारिक शिक्षणाचा भाग नाही बनू शकलो, कारण त्यांनी मला सांगितलं की तुला जर सायकोलॉजी मध्ये आवड होती तर मग आर्ट्स कडे जायचं होतं का? पण ही संकुचित शिक्षण पद्धती असल्यामुळे आपल्याकडचं टॅलेंट जे आहे, विद्यार्थ्याचं टॅलेंट हे एका अर्थाने वाया चाललंय. म्हणजे माझा अभ्यास असा आहे, तो चुकीचा असू शकतो, की आता जे फर्स्ट आणि सेकंड मेरिट 12वी 10वी मध्ये जे येतात, मी त्यांचं कुठेही त्यांना अंडर एस्टिमेट करत नाही आहे, पण मी वेगळ्या संदर्भामध्ये बोलतोय की 10वी आणि 12वी मध्ये पहिले आलेले मेरिट हे त्यांच्या विषयामध्ये जीवनात किती वरती गेले अत्युच्च शिखरावर मला जरा शंका आहे. याचं कारण असं आहे की शिक्षणामध्ये ती जी फॅकल्टी त्यांनी घेतली त्यावेळेला त्या फॅकल्टीमध्ये तो गेला, नंतर लक्षात असं आलं की अरे माझी आवड तर वेगळीच आहे, तो म्हणजे पीसीएम घेऊ का बायोलॉजी घेऊ यामध्ये त्याचं घेतो, ज्या वयात तो विषय निवडतो त्यावेळेला त्याला काही समजत नसतं. 16व्या वर्ष झालेलं असतं, 17व्या वर्षात असतो, आणि त्याला आयुष्याचा निर्णय त्यावेळेला घ्यायचा असतो, आणि चुकलं तर चुकलं आता, त्यामुळे तुला त्याच्यातनं काही करता येणार नाही. आणि त्यामुळे आपल्या पिढीकडे हे नॉलेज असून सुद्धा त्याला त्याचा उपयोग काहीच करता आला नाही, केवळ या शिक्षण पद्धतीमुळे. आपल्याकडे आपण सगळेजण तक्षशिला, नालंदा अशा खूप विद्यापीठाचे उल्लेख, आपल्याकडे इसवी सन पूर्व 1000 वर्ष तेव्हा तक्षशिला विद्यापीठ होते. आपल्याला माहित आहे, खूप लोकांनी उल्लेख केला असेल, मी पुन्हा करण्याची गरज नाही आहे. तेव्हा जगभरातले लोक तक्षशिलामध्ये शिकायला यायचे, कारण त्या ठिकाणी डिसिप्लिन वाईज असे विद्यापीठ नव्हते. त्यामुळे कुठलाही विषय जर तुम्ही शिकायला जायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही तक्षशिलामध्ये तेव्हा जाऊ शकत होते, नालंदामध्ये सुद्धा जाऊ शकत होते. पण नंतर जे मेकॉलेचा उल्लेख या ठिकाणी झाला त्याचं नेमकं हे समजलं पाहिजे मेकॉलेचं उद्दिष्ट. नंतर ब्रिटिशांचा काळ आला, आपल्याकडे अनेक आक्रमण झालेले आहेत, पण ब्रिटिश जास्त हुशार होते.
ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांनी 1835ला मेकॅलेनी शिक्षण पद्धती आणली. या सगळ्या गोष्टींना नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण नीती आहे, ते समजून घेतलं पाहिजे. ते नाही केलं तर आपण पुन्हा पूर्वस्थितीत जाऊ. मेकॅलेनीच्या शिक्षण पद्धती C2च्या नावाने ओळखल्या जातात. 1835 मध्ये मेकॅलेनीची शिक्षण पद्धती आणली, ती C2च्या नावाने. त्याला 2च C अपेक्षित होते. या देशामध्ये 2च C त्याला पाहिजे होते. एक कम्युनिकेटर पाहिजे होता आणि दुसरा क्लर्क पाहिजे होता, ज्याला आपण बाबूगिरी म्हणतो. कम्युनिकेटरसाठी त्याला इंग्रजी शिकणं गरजेचं होतं, म्हणून त्यांनी इंग्रजीवर भर दिला. आणि दुसरा क्लर्क पाहिजे होता, ज्याला आपण सांगकाम्या म्हणतो. त्यांनी डोकं नाही वापरायचं. डोकं वापरलं ते इंग्रजी शिकलं पाहिजे, इंग्रजी नाही शिकायचं तर डोकं न वापरता काम केलं पाहिजे. या शिक्षण पद्धतीच्या आधारावर आतापर्यंत आपल्या 1948 राधाकृष्ण कमिशन, मुदलियार, कोठारी, यशपाल कमिशन आलं, नॅशनल नॉलेज कमिशन आलं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, खूप आली. पण या सगळ्या याच्यामध्ये मेकॉलेनी कुठल्या उद्देशाने शिक्षण पद्धती आणली होती त्याचा विचार करून त्याच्यावर आघात करण्याचा प्रयत्न कोणीच नाही केला. तो फक्त या राष्ट्रीय शिक्षण नीतीने केलाय या ठिकाणी. म्हणून या याच्यातनं जे काही बदल आहे, बदलांचा काळ भरपूर आहे, म्हणजे तो या ठिकाणी आलाय. त्याच्यातले फक्त 2-3 मुद्दे मी सांगून ते संपवणार आहे. पण मी जे सुरुवातीला सांगितले की याचं बॅकग्राऊंड आहे, ते बॅकग्राऊंड हे आहे, ते समजवलं पाहिजे. आणि ही जर शिक्षण पद्धती नीट असेल तर आपल्याला मात्र आपली पिढी ते नीट घडणार आहे आणि त्याच्यातनं एक राष्ट्र निर्माण पण होणार आहे आणि शिक्षण क्षेत्रच करू शकतं. मी शिक्षक असल्यामुळे माझा त्याच्यावरच विश्वास आहे, माझा बाकी कशावरच विश्वास नाही. जर राष्ट्र निर्माण करण्याची ताकद जर कोणा क्षेत्रामध्ये असेल तर ती फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. आणि या शिक्षण क्षेत्राचा एकच वाक्याचा आधार आहे, ते म्हणजे स्वामी विवेकानंदांचा आधार आहे. त्या वाक्याच्या आधारावर ही पूर्ण राष्ट्रीय शिक्षण नीती अस्तित्वात आणली आहे. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या एका वाक्यात केली आहे आणि ते लक्षात ठेवलं म्हणजे आपल्याला शिक्षण नीती हे किती महत्वाचे हे आपल्याला ते समजतं. ते वाक्य असं आहे, म्हणजे मी मराठीत वाचून दाखवतो, प्रशांत साठे जर पुन्हा रागवतील मला, तर त्या वाक्य असं आहे त्याच्यानं की मनुष्याच्या मध्ये अंतर्भूत असलेल्या त्याच्या शक्तीला आणि क्षमतेला मनुष्यामध्ये आहे. त्यांनी असं म्हटलं विवेकानंदांनी की सगळं आपल्यामध्येच आहे, त्याला फक्त प्रेरित करायचं आहे. तर अंतर्भूत असलेल्या शक्तीला आणि क्षमतेला प्रेरित करून त्याचा उपयोग समाज विकासासाठी करून देणार जी काय बाब आहे ते म्हणजे शिक्षण आहे, हे स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय. म्हणजे या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये जा तुम्ही, या राष्ट्रीय शिक्षण पद्धतीमध्ये जे काय बदल कल्पनाताईंनी आणि साठे सरांनी सांगितलेले आहेत, याच्यामध्ये त्यांनी काहीच दिलं नाही. फक्त त्यांनी माणसाची क्षमता ओळखली आणि शिक्षणामध्ये बदल केला. संपूर्ण आर्किटेक्चर शिक्षणाचा बदलून गेलाय. मी तर जेव्हा वाचली तर मला आश्चर्य वाटलं की इतका बदल. कस्तुररंगनलाही माझ्या विद्यापीठात बोलवलं होतं, माझी 2 तास चर्चा त्यांच्याशी झाली आणि तेव्हा त्यांच्याशी बोलल्यानंतर ते माझं भाग्य आहे की मला त्यांच्याशी बोलता आलं. आणि त्यावेळेला लक्षात आलं की हे माणसं हे सगळे आर्किटेक्चर बदलणार आहे. अंतर्भूत शक्ती आणि क्षमताला प्रेरित करण्याचं 3 कॅटेगरीमध्ये या शिक्षण क्षेत्राला पूर्ण त्याने डिव्हाइड केला. 3 कॅटेगरीचा उल्लेख झालाय, मी त्याच्यावर खूप भाष्य करणार नाही. पण 3 कॅटेगरी आहे. एक रिसर्चची स्वतंत्र संस्था NRF, नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या नावाने राहील. म्हणजे ज्याला रिसर्च करायचा आहे, म्हणजे मी खरं सांगतोय माझ्याबद्दल, मला रिसर्च मध्ये आवड नाही आहे. मी कुलगुरू असून सुद्धा रिसर्च मध्ये आवड नाही. मी हे सांगतोय, मग मी युसलेस आहे का? तर नाही आहे. अशा अनेक गोष्टी असू शकतात की मला बाकीच्या ठिकाणी आवड आहे. मग त्यांनी आता आमच्या API मध्ये मी UGCच्या त्या 7th मध्ये ज्या क्वालिफिकेशन ठरवणारी कमिटी होती पगारासंबंधी, त्याचा मी सदस्य होतो. तेव्हा आम्ही बदल केलाय त्याच्यामध्ये. आपलं म्हणणं असं आहे की एखाद्या प्राध्यापकाला आपण आता असं करतो की प्राध्यापक शिकवता शिकवता तो उत्तम शिक्षक जरी असला तरी त्याला आग्रह करतो, नाही नाही तुला रिसर्च पेपर पब्लिश करायचेच आहेत. या शिक्षण नीतीने विचारलं व्हाय का बरं करायचे? म्हणजे त्याला जर त्याच्यात आवड नाही आहे तर, पण ज्याला आवड आहे त्याला जर तुम्ही रिसर्चचं स्वतंत्र फोरम तयार करून दिलं तर आपल्याकडे सायंटिस्ट निर्माण होणाऱ्यांची संख्या वाढेल. ते टार्गेट त्यांचं आहे. सायंटिस्टची संख्या वाढली पाहिजे. रिसर्च करायला विदेशामध्ये किती लोक जातात हो, आपल्याला कल्पना आहे. तुम्ही सगळ्या अमेरिका, इंग्लंड याच्यातले सर्वे करा, तिथले टॉप मोस्ट अकॅडमिशियन जे आहेत ते भारतीय आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एक रिसर्च मध्ये आवड असणाऱ्याला त्यांनी नॅशनल रिसर्च फाउंडेशन केलं. ज्याला नाही त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही आहे. ट्रेनिंग आहे, शिक्षक व्हायचं का?
का बरं 3-5 वर्षाचं BA आणि MA करायचं आणि मग 1 वर्षाचं B.Ed करायचं आणि मग म्हणायचं की मी उत्तम शिक्षक आहे? असं कसं होईल? उत्तम शिक्षक जर व्हायचं असेल तर मिशन आणि पॅशन आहे ते जर व्हायचं असेल तर त्याला त्याचंच ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आणि म्हणून दुसरी कॅटेगरी ट्रेनिंगची दिली आहे. मल्टी डिसिप्लिनर विषय येतोय, साठे सरांनी पण तो मांडला, की कसं होईल? तर काही होणार नाही आहे. कारण हे जे 4 वर्षाचं त्याचं B.Ed जे आहे, जे आत्ता ज्यांनी केलं असेल तर त्याला 2 वर्षात करता येईल, पण सुरुवातीपासून करणाऱ्याला त्यांनी 15 वर्षाचा पिरियड दिलाय. 4 वर्षाच्या B.Ed मध्ये त्याला मल्टी डिसिप्लिनरी शिक्षक होण्याचंच ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ती सेकंड कॅटेगरी आहेच एक्सक्लुझिव्हली फॉर ट्रेनिंग, ती त्याच्यासाठीच आहे. आणि त्याच्यामुळे त्या याच्यामध्ये जो शिक्षक बाहेर येणार आहे, मी जसं म्हणलं की आउटकम बेस्ड एज्युकेशन, हे खऱ्या अर्थाने तो शिक्षक म्हणून बाहेर येणार आहे. मी आता खूप याच्यावर बोलणार नाही आहे, कारण तो थोडासा विषयाला पण फक्त हे सांगतो की त्यामागचा हेतू काय. त्यामध्ये त्यांनी 4 वर्षाचं केल्यानंतर त्याला B.Ed होऊन ते असं बाहेर येणार आहे. आणि तिसरं जो लिबरल आर्ट्स मल्टी डिसिप्लिनरी कॉलेजेस राहणार आहेत, त्याचं स्ट्रक्चर थोडंसं सांगितलंय, ते मी पण थोडासा त्याचा तो उल्लेख करेल. मी जेव्हा तक्षशिला आणि नालंदाचा उल्लेख केला, आपल्याकडे आपल्याला माहिती आहे 64 कला आपल्याकडे होत्या, त्याचा उल्लेख पण त्या ठिकाणी तो केलाय. म्हणजे मला गणिताबरोबर तबला का नाही शिकता येणार, संगीत का नाही शिकतायत, गणिताबरोबर भौतिकशास्त्र का नाही शिकतायत, मला मानसशास्त्र भौतिकशास्त्र बरोबर का नाही, हे तेव्हा शिकता येत होतं. आणि एका माणसाच्या आवडी खूप असू शकतात, पण मला संकुचित करून ठेवलंय शिक्षण पद्धतीमुळे. त्यामुळे अशा प्रकारच्या एक ग्रुप संपूर्ण या शिक्षणाचा तो मल्टी डिसिप्लिनरी मध्ये ते येणार आहे. त्या तिसऱ्या संस्थेमध्ये म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे या कस्तुररंगन आणि त्या कमिटीचं खरंच मी तर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. पहिल्या 2 कॅटेगरी या स्पेशलायझेशनच्या आहेत, रिसर्च आणि ट्रेनिंग. तिसरी कॅटेगरी ही सगळ्यांसाठी आहे. मल्टी डिसिप्लिनरीचे शंका त्याच्यातनं पण आहे. आता 40,000 कॉलेजेस आपल्याकडे आहेत आणि ते 15,000 कॉलेजमध्ये कन्व्हर्ट करणार आहे. म्हणजे मी एकदा त्यांना विचारलं पण होतं की आता 26चं GR तुम्ही 50% घेऊन जाणार आहे आणि 40,000 जे कॉलेजेस माझ्या 15,000 वर तुम्ही आणता, ते कसं काय होणार आहे? तर त्यांनी क्लस्टरचा विषय जो या ठिकाणी आला, जिल्हा स्तरावर मेरू जे आहे दिलं त्यांनी, तर अशा पद्धतीचे कॉलेजेस त्या ठिकाणी येतील. आणि एका विद्यार्थ्याला आता सगळीकडे हे आपल्याला काही पण त्या ठिकाणी ते तसं शिकता येणार आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची सुद्धा एक रचना त्या ठिकाणी ते त्यांनी ती केलेली आहे. हेतू असा आहे की ज्याला जे शिकता आलं पाहिजे त्याला ते शिकायला मिळालं पाहिजे. मल्टी एंट्री मल्टी एक्झिट, तो जो शब्द सोले सरांनी पण तो वापरला. म्हणजे मी पण असं म्हणायचो की BA नंतर त्यांनी BA ला ऍडमिशन घेतली आणि सेकंड इयर नंतर जर त्यांनी एज्युकेशन सोडलं समजा, तर त्याला तो 12वी पासच असायचा, कारण त्याला 2 वर्षाची किंमत नसायची. आता तसं नाही आहे. आता तुम्ही जे शिकाल ते मोलाचं आहे. सिलेबस पॅडागॉजी बदलणार आहे, बदलावी लागणार आहे. शिक्षकाला बदलावं लागणार, त्याचं बदलावंच लागणार आहे. आम्ही बदललो तर शिक्षण क्षेत्र बदलेल आणि विद्यार्थ्याला काहीतरी न्याय मिळणार, नाही तर बदलणार नाही. ती सगळे व्यवसाय बदलावंच लागणार आहे. आणि त्यामुळे ते जे मल्टी एंट्री मल्टी एक्झिटचं जे आहे, म्हणजे मला समजा मी यावेळेला BA ला ऍडमिशन घेतली आणि फर्स्ट इयरला मी त्याच्यामध्ये काय म्युझिक आणि बाकीचे काय घेतलं असेल आणि मग नंतर मला असं वाटलं की हे नको बाबा, मी दुसरं काहीतरी करायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी आय कॅन डिस्कंटिन्यू फर्स्ट इयर आणि सेकंड इयर पासून मी दुसरं जॉईन करू शकतो. त्याला याचा त्याचा काही संबंध नाही. म्हणजे मला उद्या वाटलं की मी तर गणित मला चांगलं येतं तर मी गणित सुद्धा जॉईन करू शकतो सेकंड इयरला. अशा पद्धतीची व्यवस्था आहे. आणि त्याच्यातनं त्यांनी ACB अकॅडमिक क्रेडिट बोर्ड असं त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितलं साठे सरांनी, तुमचे सगळे क्रेडिट्स तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील आणि त्या क्रेडिटच्या आधारावरती डिग्री त्या ठिकाणी आपल्याला ते मिळणार आहे. आणि मी आता या सगळ्या याच्यातनं पुन्हा सांगण्यासारखं भरपूर जरी असलं, त्यामुळे थेरॉटिकली जाण्यापेक्षा कन्क्लुडिंग असं आहे याच्यातनं, म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, खऱ्या अर्थाने शिक्षणाचं उद्दिष्ट मनुष्य निर्माण करण्याचं आहे आणि भारताशी नातं जोडण्याचं आहे आपल्या क्षमतेच्या आधारावर. जे स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे, इतकं लिबरल या एज्युकेशन पॉलिसीमध्ये कस्तुरी रंगननी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला जेव्हा तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही शिकू शकता आणि करू शकता. शिक्षणाचे 3 सूत्र असतात, शेवटचे तेवढे फक्त सांगणार आहे. ऍक्सेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी. ऍक्सेसिबिलिटी सर्वांना ते उपलब्ध झालं पाहिजे, ते याच्यातनं होणार आहे. म्हणजे ते बाकीचे विषय आता मला सांगायला वेळ नाही,
फायनान्सची स्वतंत्र त्यांनी प्रोव्हिजन त्या ठिकाणी केलेली आहे. अफोर्डेबिलिटीचा एक विषय आहे. वंचितचा उल्लेख साठे सरांनी केला. वंचित क्षेत्रामधल्या विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षण घेता येणार आहे. पैशामुळे आता जसं होतं, पैशामुळे त्याचं शिक्षण अडलं आहे असं कधी होणार नाही. आणि त्याला क्वालिटी एज्युकेशन सुद्धा, जे मी आता बदल आर्किटेक्चर ऑफ दी हायर एज्युकेशन इज टोटली चेंज, पूर्ण याच्यामध्ये ते बदललेलं आहे. त्यामुळे क्वालिटी एज्युकेशन सुद्धा याला मिळणार आहे. ऍक्सेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी या त्रिसूत्रीच्या आधारावर हे शिक्षण दिलं जाईल. आणि म्हणून शेवटचं वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे का बरं त्याने केलं? नॉट ओनली ऍक्सेसिबिलिटी, ऍक्सेस टू सक्सेस. त्याला शिक्षण जे मिळणार आहे ते यश मिळण्यासाठी मिळणार आहे. त्याच्यासाठी ही पॉलिसी आहे. हे फक्त इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला काही संकल्प करावे लागणार आहे. आता पॉलिसी कशी येणार आहे, काय होणार आहे, ते बदल झाले गेले ते आता दिवस. आता पॉलिसी फायनल झाली आहे, ती आली, ती इम्प्लिमेंटेशन त्याचं होणार. ते इम्प्लिमेंटेशन कसं होणार आणि ते प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मला माझ्यामध्ये कोणकोणते बदल करावे लागणार, हाच एक चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. आणि मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये फॉर्च्यून फाउंडेशननी आयोजित केलेले हे जे शिक्षण मंथन आहे हे अतिशय मोलाचं आणि मार्गदर्शक ते ठरणार आहे. म्हणून त्याही दृष्टीने सुरेश सर, मी आपल्याला आणि आपल्या टीमला मनापासून धन्यवाद देतो. आणि आपलं हे योगदान केवळ एक आपला कार्यक्रम म्हणून ते योगदान राहणार नाही, तर शिक्षण नीतीची जी अंमलबजावणी आहे ते अंमलबजावणी प्रॉपर करण्यासाठी इथलं जे काही अहवाल आपण जे शासनाला पाठवणार आहात तो अहवाल सुद्धा इम्प्लिमेंटेशनसाठी ते उपयोगाचं ठरणार आहे. अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, मी धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपतो. धन्यवाद माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर. आपण चांगला उल्लेख केला. या शिक्षण पद्धतीचं मूळ जे आहे ते माणसामध्ये असलेल्या निहित असलेल्या शक्तीचं प्रगटीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे ते शिक्षण पद्धतीत अंतर्भूत आहे. आणि म्हणून स्वतःची ओळख करून घेणं हे शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून जे स्वामीजींनी म्हटलेलं आहे त्याचं पूर्णत्वाकडे नेण्याचा तो प्रयत्न या नवीन शिक्षा नीतीमध्ये साधण्यात आलेला आहे. गुरुकुल यातून संस्काराकरता शिक्षण आणि कुलगुरू शिक्षण पद्धतीत रोजगाराकरता शिक्षण हा जो आपण उल्लेख केला तोही निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची कल्पना आणि वेगळ्या प्रकारचा विचार मांडणारा आहे. याचं कारण आपण हेही सांगितलं की गुरुकुलमध्ये गुरु समोर आहे आणि कुलगुरूमध्ये गुरु मागे आहे. आणि म्हणून गुरूंचा सन्मान मान वाढविण्याचा विचार देखील या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये निश्चितपणे करण्यात आलेला आहे. आपण विविध अंगांनी शिक्षण पद्धतीचं विश्लेषण केलं आणि आपल्या सगळ्यांसमोर त्याचं विवेचन आपण ठेवलं. आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने आदरणीय डॉक्टर कल्पनाताई पांडे आपलंही आभार. त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर प्रशांत साठे सर, आपण अगदी वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त कार्यक्रमांमध्ये वेळ काढला आणि आम्हाला या ठिकाणी शिक्षण नीती, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या बाबतीत मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी फॉर्च्यून फाउंडेशन तर्फे आपलंही आभार व्यक्त करतो. पुन्हा विविध कार्यक्रमांमध्ये अशा पद्धतीने आम्ही निश्चितपणे आपल्या विचारांना व्यक्त करण्याकरता आमंत्रित करू असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आज हा 4थ्या दिवसाचा कार्यक्रम संपतो आहे. अनेक बंधू भगिनी हजारोच्या संख्येने रोज या कार्यक्रमाला ऐकतात आहे. मी फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. उद्या 27 ऑगस्ट, उद्याचा विषय आहे समग्र आणि बहुविषयक शिक्षा. बहुविषयक शिक्षाचा सूतोवाच आज साठे सरांनी, कल्पनाताईंनी आणि चांदेकर सरांनी आज केलेला आहे. उद्या त्याच्यावर विस्तृत चर्चा आणि विश्लेषण होणार आहे. आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता, उद्बोधन करण्याकरता आपल्यामध्ये उद्या उपस्थित होणार आहेत डॉक्टर श्रीनिवासजी वरखेडी, कुलगुरू, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, आणि डॉक्टर महेश्वरजी कळलावे,
संयोजक शोध विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान. मी आपल्या सर्व बंधू भगिनींना फॉर्च्यून फाउंडेशनच्या राष्ट्रीय शिक्षा नीती 2002च्या शिक्षण मंथन कार्यक्रमाला रोज अगदी आवर्जून वेळेवर उपस्थित होणाऱ्या हजारो आपल्या श्रोत्यांना, दर्शकांना मी पुन्हा विनंती करतो की उद्या पुन्हा आपण भेटू ठीक दुपारी 4 वाजता आणि आपण चर्चा करू बहुविषयक संकल्पना, समग्र आणि बहुविषयक शिक्षण. खूप खूप धन्यवाद. आजचा कार्यक्रम इथेच संपला. धन्यवाद.